संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं आजच्या ह्या वेबिनारमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो। आजचा हा वेबिनार अतिशय आपण अचानक पद्धतीने जाहीर केला, कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिथे द्राक्ष उत्पादन घेतलं जातं त्या भागामध्ये झालेला अवेळी मोठा पाऊस आणि त्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या द्राक्ष शेतीचे होणारे द्राक्ष शेतीवर जे विपरीत परिणाम आहेत ह्याबद्दल अनेक द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं त्याची मागणी करण्यात आली। त्यांनी त्यांच्या भावना आम्हाला कळवल्या आणि त्यांचा आदर करून आम्ही आजच्या ह्या अतिशय महत्त्वाच्या तातडीच्या ह्या वेबिनारचं आयोजन केलं। हे आयोजन करत असताना आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रात ज्यांचं नाव द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये अतिशय सन्मानाने घेतलं जातं असे सन्माननीय अनिलजी म्हेत्रे सर यांनी आपल्याला अतिशय त्यांचा मौलिक वेळ आपण त्यांना विनंती केल्याबरोबर दिला, कारण त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आता ही खूप आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे। त्या माध्यमातून आजच्या या वेबिनारसाठी आपण त्यांना आमंत्रित केलं आहे। मित्रांनो, द्राक्ष विज्ञान मंडळ ही संस्था नेहमीच द्राक्ष उत्पादकांसाठी नानाविध उपक्रम राबवत असते आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून हे आपण आजचं वेबिनारचं इथं आयोजन करत आहोत। द्राक्ष विज्ञान मंडळ तर्फे जे काही उपक्रम आहेत त्यामध्ये सध्या आपण सामूहिक कृषी निविष्ठा खरेदी मागच्या वर्षी जो प्रायोगिक तत्वावर आपण प्रकल्प केला होता त्याही प्रकल्पाला आपण आता सीझनला सुरुवात करत आहोत आणि द्राक्ष उत्पादकांनी त्यामध्ये भरभरून प्रतिसाद दिला। या वर्षी द्राक्ष शेतीमध्ये नानाविध समस्या आल्या। आपण बाग छाटणीपासून तर आतापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत पावसाने आपल्याला खूपच त्रास दिला आणि ह्या त्रासाचा जो परिणाम आहे हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला भोगावा लागला आणि त्यामुळे क्रॅकिंग सारखी जी मोठी समस्या निर्माण झाली की ती आपण तिच्यावर मात करू शकलो नाही आणि एक्सपोर्ट होणारे निर्यातक्षम द्राक्ष आपल्याला मातीमोल भावात विकावी लागली। ह्या अनेक अशा अनंत अडचणींनी आपण हे वर्ष द्राक्ष शेतीने आपल्याला खूप मोठा आपल्याला एक आर्थिक फटका दिला आणि द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत जर हिशोब केला तर आपला जो असमतोल तयार झाला तो आपण कुठंतरी त्याला निवारण केलं पाहिजे। त्यावर आपण काहीतरी पुढील येणाऱ्या भावी काळामध्ये त्याचं नियोजन सुसूत्रपणे केलं पाहिजे, ही एक महत्त्वाची भूमिका असेल। आणि आज जी परिस्थिती आहे द्राक्ष शेतीमध्ये नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा छाटण्या होऊन अनेक प्लॉटच्या सबकेन चालू आहेत, काहींच्या काडी विरळणी चालू आहेत। यामध्ये सुद्धा नानाविध संजीवकांचा वापर कसा केला पाहिजे, त्यानंतर एप्रिल छाटणीमध्ये द्राक्ष वेलीचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि सद्य परिस्थितीला सांगली विभागात जो पाऊस झाला आहे त्यामध्ये ज्या द्राक्ष उत्पादकांना ज्या अडचणी आल्या आहेत त्यांचं निवारण कसं केलं आहे करावं यासाठी आपण आज सन्माननीय म्हेत्रे सरांना इथं आमंत्रित केलं आहे। द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिकच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढचं मौलिक मार्गदर्शन करावं। धन्यवाद। नमस्कार। आजचा जो वेबिनार ठेवलेला आहे तो मेजर गर्भधारणा द्राक्षामधली जी गर्भधारणा आहे त्याच्याविषयीचा हा वेबिनार आहे। मागच्या आठवड्यामध्ये सांगली झोनमध्ये जे पाऊस पडले त्याचबरोबर साताऱ्याच्या काही बेल्टमध्ये पाऊस पडले तर या पावसामुळे गर्भधारणेवर होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम कदाचित पुढच्या वर्षी परत काही अडचणी उभा करतील असं तर आता ऐकून दिसतंय। त्यासाठी हा वेबिनार अरेंज केलेला आहे द्राक्ष विज्ञान मंडळानं। याच्यामध्ये आपण मेजर जो आपला पार्ट आहे तो गर्भधारणेच्या विषयीचा असणार आहे आणि गर्भधारणेतले जे काही मुद्दे आहेत त्यातले 2-3 महत्वाचे मुद्दे आपण इथं चर्चेला घेणार आहे, कारण गर्भधारणा हा जो विषय आहे तसा मोठा व्हास्ट विषय आहे। बोलायचंच म्हटलं तर 4 ते 5 तास पण कदाचित पुरणार नाही त्याची बारकावे सांगायची म्हटली तर, परंतु आजच्या घडीला त्यातले 3-4 महत्वाचे मुद्दे आपण फक्त काउंट करतोय। खरं तर द्राक्षामध्ये प्रत्येक स्टेज जी असते ना ती महत्वाची असते। द्राक्ष पीक यशस्वी झालं हे आपण कधी मानतो की ज्यावेळेला आपण उत्पादित केलेली द्राक्ष
ग्राहकाच्या तोंडामध्ये जाऊपर्यंत ओके राहिली होती, त्यावेळेला आपण ते द्राक्ष उत्पादन यशस्वी झालं असं म्हणतो. खरं तर प्रत्येक स्टेज ही प्रोडक्शन मधली राहते. आपण जे उत्पादन घेतो त्याच्यामध्ये एप्रिल कटिंग पासून हार्वेस्टिंगच्या शेवटपर्यंत ही प्रत्येक स्टेज ही महत्वाची मानली जाते. आणि ह्यातल्या बऱ्याचशा स्टेजेस ह्या अतिशय सेन्सिटिव्ह स्टेजेस असतात, संवेदनक्षम अशा स्टेजेस असतात. आणि या स्टेजेस मध्ये थोडे जरी चुका झाल्या आपल्याकडून किंवा निसर्गाकडून थोडे जरी डिस्टर्ब झाले तर त्या स्टेजेस त्या वेळेला डिस्टर्ब होऊन जातात. मग मानलं जाते की द्राक्ष हे तसं नाजूक पीक आहे, तर द्राक्ष हे नाजूक पीक नाही. आपण आपल्या क्लायमेटिक कंडिशन मध्ये सूट न होणार, न योग्य असणार असं पीक आपण आपल्या क्लायमेटिक कंडिशन मध्ये प्लांटेशन करायचा प्रयत्न करतोय, म्हणून त्याच्यामध्ये नाजूकता वाढलेली आहे. आपलं जे क्लायमेट आहे पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या झोनमध्ये द्राक्ष उत्पादित केली जातात, या क्लायमेटमध्ये 100% ते क्लायमेट सुटेबल नाही, 100% ते सुटेबल नाही. त्यातले काही मुद्दे महत्वाचे आहेत. अशा क्लायमेटमध्ये ज्यावेळेला आपण हे उत्पादन घेतो आणि ते यशस्वी करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्यातल्या प्रत्येक स्टेज ह्या महत्वाच्या राहतात. काही स्टेजेस वातावरणाशी संबंधित राहतात, काही स्टेजेस आपल्या कामाशी संबंधित राहतात. त्यामधलीच एक स्टेज आहे गर्भधारणा. गर्भधारणा ही जी स्टेज आहे, ही स्टेज एप्रिल कटिंग साठी महत्वाची आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या ज्या स्टेजेस सगळ्या आपल्याला ओके करायचे असतात किंवा ह्या सगळ्या स्टेजेस मधून आपल्याला व्यवस्थितपणे बाहेर पडायचं असतं, त्यावेळेला त्या त्या स्टेजेस मध्ये शरीरशास्त्रीय क्रिया काय घडत असतात, त्या वेळेअंतर्गत काय चेंजेस घडत असतात किंवा आपण जे काम करतो त्याला ती वेळ कशी रिस्पॉन्स करत असते, याचं शास्त्रीय नॉलेज किंवा शास्त्रीय ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि असं जर नसेल समजा तर बऱ्यापैकी आपण तिथं फेल जातो. खरं तर विचार आणि विश्वास हे ज्या दोन गोष्टी आहेत ना, त्या दोन गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये पण बघतो की काही गोष्टी आपण विचारानं करतो, काही गोष्टी आपण विश्वासानं करतो. जर का आपण विचारानं सगळ्या गोष्टी करायला लागलो तरच त्या बऱ्यापैकी सक्सेस होतील. द्राक्ष शेतीमध्ये विचार आणि विश्वास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विचार याचा अर्थ मी ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी मी विचार करून करणार, माहिती घेऊन करणार. आणि विश्वास याचा अर्थ की ज्या गोष्टी पारंपरिक पद्धतीनं चालत आलेत त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्या गोष्टी करणार. अर्थात बऱ्याच वेळेला ह्या ज्या विश्वास ठेवून केलेल्या गोष्टी असतात त्या वेळेला त्या सत्य ठरतील असं म्हणता येत नाही. त्यामुळे ते विचार करून काम करावं लागणार आहे. त्यामुळं प्रत्येक स्टेजेस मध्ये काय घडत असतं, आपण जे केमिकल्स वेगवेगळे वापरतो त्याचे काय परिणाम घडत असतात, याची जर शास्त्रीय माहिती आपल्याकडे असेल तर ते आपण योग्य रीतीने करू शकतोय. खरं तर गर्भधारणा झाली द्राक्षामध्ये हे आपल्याला कधी समजतं, तर साधारणपणे ऑक्टोबर कटिंग केल्यानंतर 8व्या 9व्या दिवशी आपल्या लक्षात येतं की आपल्या बागेमध्ये गर्भधारणा झाली किंवा नाही. अगदी 11-12 दिवसापर्यंत देखील म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला कधी कळतं गर्भधारणा झाली की नाही, तर ते ऑक्टोबर कटिंगला ज्यावेळेला तो गर्भ बाहेर पडतो, तो घड बाहेर पडतो, त्यावेळेला आपण मानतो की माझ्या प्लॉटमध्ये गर्भधारणा झाली किंवा नाही. तर ऍक्च्युअली हे खरं आहे का, तर याला पूर्ण सत्य आपण म्हणू शकत नाही. गर्भधारणा ही एक वेगळी क्रिया आहे, गर्भाची वाढ ही एक वेगळी क्रिया आहे, आणि तो गर्भ बाहेर पडणं ही एक वेगळी क्रिया आहे. या तिन्ही टप्प्यामध्ये ही क्रिया चाललेली असते. गर्भधारणा करायचा जो कालावधी आहे ना, तो एकदम छोटा कालावधी आहे, 15 ते 20 दिवसाचा कालावधी आहे की त्या डोळ्यामध्ये ती गर्भधारणा झाली का नाही. गर्भाची वाढ हा मोठा कालावधी आहे. आपण जो रेस्ट पिरियड म्हणतो, साधारणपणे शेवटचा शेंडा मारल्यानंतर ऑक्टोबर कटिंग पर्यंतचा जो कालावधी आहे तो सगळा कालावधी हा गर्भाच्या डेव्हलपमेंटचा असतो, गर्भवाढीचा असतो. आणि गर्भ बाहेर पडायचा जो कालावधी आहे तो म्हणजे आपण ज्या मिनिटाला पेस्ट लावतो त्या मिनिटापासून पुढचे 8 ते 10 दिवस पकडून चालू, तो गर्भ बाहेर पडायचा कालावधी आहे. ह्या तिन्ही स्टेजेस आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. ह्या तिन्ही स्टेजेस मध्ये म्हणजे गर्भधारणेमध्ये, गर्भाच्या वाढीच्या कालावधीमध्ये आणि गर्भ बाहेर पडायच्या कालावधीमध्ये, ह्या तिन्ही कालावधीमध्ये जर काही डिस्टर्ब झाला, तो डिस्टर्ब तुमच्याकडून झाला किंवा वाढू शकतात. मग यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत की गर्भधारणा होणं, गर्भाची वाढ होणं आणि गर्भ बाहेर पडणं, या तिन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. परंतु आज वेळेअभावी आपण गर्भधारणा कशी होते याच्याविषयी चर्चा करतोय. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गर्भधारणा, गर्भाची वाढ आणि जिरणे, ज्याला आपण ऑक्टोबर कटिंगच्या पहिले 8-10 दिवसाचा पिरियड म्हणतो,
ह्या 3 गोष्टीमध्ये आपण फक्त गर्भाची वाढ आणि जीर्णे ह्या 2 गोष्टी सोडून गर्भधारणा कशी होते त्याच्याविषयी आपण चर्चा आता करतोय किंवा ह्या वेबिनारला चर्चा करतोय. कारण पुढच्या ज्या 2 गोष्टी आहेत, गर्भाची वाढ आणि गर्भ बाहेर पडणं, त्या 2 गोष्टी ह्या बऱ्यापैकी पुढच्या कालावधीसाठी महत्वाच्या आहेत. आताचा जो आपला कालावधी आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आता गर्भधारणेचा जो पिरियड चालू आहे आणि प्रत्येक झोन मध्ये आता क्लायमेटिक कंडिशन्स वेगवेगळे आहेत. सांगलीमध्ये आपण बघितलं, सांगली सातारामध्ये जर पाऊस मोठ्या स्वरूपात झालेला आहे. अगदी मागचा जो पाऊस झाला तो जवळजवळ 20 तास कंटिन्युअस पाऊस होता. सोलापूर, पंढरपूर ह्या भागामध्ये वेगळी परिस्थिती आहे. आणि नाशिक झोन जर आपण बघितलं तर नाशिक झोन मध्ये मागच्या 15-20 दिवसामध्ये जे हेवी टेम्परेचर होतं, ह्या तिन्ही ठिकाणी तिन्ही वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. पण तिन्ही परिस्थिती ह्या गर्भधारणेसाठी थोड्याशा अडचणीच्या आहेत. तर ह्या तिन्ही परिस्थितीवर मात करायची असेल तर आपल्याला गर्भधारणा कशी होते आणि आपण जे सध्या परिस्थितीमध्ये काम करत आहोत त्या कामामध्ये आपण काय चुका करतोय, या 2 गोष्टी आपण आता या वेबिनारमध्ये चर्चेला घेतोय. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे गर्भधारणा होते कशी. आता ह्यातली धारणा महत्वाची आहे. गर्भधारणा तो जो 15 ते 20 दिवसाचा पिरियड आपण मानतो त्या डोळ्याचा पर्टिक्युलरली, की आपण सप्केनंतरचे 2 डोळे महत्वाचे मानतो किंवा 3 डोळे महत्वाचे मानतो. सप्केन केल्यानंतरचे पुढचे 2 किंवा 3 डोळे. तर हे 2 ते 3 डोळे डेव्हलप व्हायचा जो कालावधी आहे तो साधारणपणे 8 ते 10 दिवसाचा कालावधी आहे आणि हाच गर्भधारणेचा कालावधी मानला जातो. आणि या कालावधीमध्ये जर काही डिस्टर्ब झाला तर ऑक्टोबर कटिंगला आपल्याला त्या गर्भ तो बाहेर व्यवस्थितपणे पडत नाही, त्याला आपण जीर्ण म्हणतो किंवा त्याला आपण आपले प्लॉट फेल गेलं असं म्हणतो. आता ही गर्भधारणा जर समजून घ्यायचं असेल तर काही टेक्निकल गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. जरी या गोष्टी टेक्निकल असल्या किंवा शास्त्रीय असल्या तरी समजून घेणं थोडस सोपं आहे. तुम्ही व्यवस्थितपणे जर ऐकलं तर तुमच्या लक्षात त्या गोष्टी येतील. त्यामध्ये काही टर्म येतात त्या इंग्लिशमध्ये येतात, त्याचं मराठी रूपांतरण तसं अवघड जातं. त्यामुळे ते जे शब्द आहेत ना ते शब्द तुमच्या कानावर आता पुढच्या 1 तासामध्ये इंग्लिश मधूनच पडतील. फक्त ते शब्द काय आहेत ते जर आपण समजून घेतलं तर तुम्हाला हे समजणं थोडंसं सोपं जाईल. एक शब्द आहे तो म्हणजे फ्लावर डिफरन्सिएशन असा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये. फ्लावर म्हणजे फुल, डिफरन्सिएशन मध्ये म्हणजे त्याचा अर्थ होतो की त्यामध्ये रूपांतरित होणं. फ्लावर डिफरन्सिएशन म्हणजे एखाद्या अवयवाचं त्या फुलामध्ये रूपांतर होणं किंवा त्या फळामध्ये रूपांतर होणं याला फ्लावर डिफरन्सिएशन असं म्हणतो. याची जर व्याख्या करायची झाली तर काय बघा की वनस्पतीची एक अशी शारीरिक क्रिया आहे. वनस्पतीच्या ज्या वेगवेगळ्या शारीरिक क्रिया आहेत, जसं वनस्पती श्वसन करते, वनस्पती अन्न तयार करते, तशी ही एक शारीरिक क्रिया आहे वनस्पतीची की ज्याच्यामध्ये शाखीय वाढ होणाऱ्या फुटिंगच्या शेंड्याची, शाखीय वाढ याचा अर्थ आपण जे म्हणतो शेंडा चालत असतो किंवा काडी वाढत असते याला आपण शाखीय वाढ असं म्हणतो. शाखीय वाढ होणाऱ्या फुटीच्या शेंड्याची, हा शब्द महत्वाचा आहे. शाखीय वाढ होणाऱ्या म्हणजे काडीच्या शेंड्याची, शेंडा याचा अर्थ टोक, अग्र आपण म्हणतो, त्या शेंड्याची शारीरिक रचना बदलायची. शारीरिक रचना बदलून त्याचं रूपांतर पेर म्हणजे आपण कांड म्हणतो किंवा पान याच्यामध्ये न होता त्याचं फुल किंवा घडामध्ये रूपांतर करायचं, याला आपण फ्लावर डिफरन्सिएशन म्हणतो. परत एकदा मी तुम्हाला हे समजावून सांगतो. बघा की मनुष्यामध्ये आपण बघतो की गर्भधारणा झाल्यानंतर त्या गर्भाची वाढ त्या मातेच्या पोटामध्ये होत असते. याच्यामध्ये आपण 1-1 महिन्याचा जर का पिरियड बघितला तर तो 9 महिन्याचा पिरियड आपण मानतो. त्या प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या भागाची निर्मिती होत असते. त्या गर्भापासून वेगवेगळे भाग निर्मित होत असतात. काही कालावधीमध्ये हात तयार होत असतात, काही कालावधीमध्ये पाय तयार होतात, तर वेगवेगळे पार्ट होत असतात. आता इथं जर का आपण द्राक्षाच्या बाबतीत बघितलं तर द्राक्षाची काडी जी वाढत असते, ज्याला आपण शेंडा म्हणतो किंवा काडी म्हणतो, ती काडी वाढत असताना त्या काडीचे 2-3 पार्ट आहेत. पहिला पार्ट म्हणजे त्याचा अग्र, ज्याला आपण शेंडा म्हणतो. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे पेर, ज्याला आपण कांड म्हणतो. आणि तिसरा पार्ट आहे तो म्हणजे पान, पानाचा देठ आणि पान. असे 3 पार्ट हे वाढत असतात, त्याला आपण शाखीय वाढ अशी म्हणतो. बघा याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. एक तर शेंडा जो वाढत राहतो पुढं, दुसरा पार्ट आहे तो म्हणजे पेर, शेंडा जसं वाढेल तसं एक पेर वाढत जातं, आणि तिसरा पार्ट आहे तो म्हणजे पान आणि त्या पानाचा देठ. असे 3 पार्ट यामध्ये वाढत असतात. आता हे जे वाढणारा जो शेंडा आहे हा जर असाच वाढत राहिला तर काय होईल, शाखीय वाढ होईल. म्हणजे ती काडी अजून पुढे वाढत जाईल, 10 पानावर जाईल, 15 पानावर जाईल, 20 पानावर जाईल. तर याच्यामध्ये झाड काय करतं, फ्लावर डिफरन्सिएशन करतो. म्हणजे काय करतं की जो शेंडा वाढतो, तो शेंडा जो वाढणार आहे त्या शेंड्याचं रूपांतर त्या फुलामध्ये किंवा घडामध्ये करतं. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की ज्या पेशी शेंडा वाढवायला कारणीभूत असतात
किंवा त्या पेशी किंवा पेशीचा समूह म्हणू आपण, शेंडा वाढण्यासाठी कारणीभूत असतात, त्या समूहाला चेंज करायचं, त्याला बदलवायचं. आपण जर बघितले की आपल्या पायाचे जे पेशी आहेत ना, हा एक पेशीचा वेगळा समूह आहे. आपल्या हाताचे जे पेशी आहेत त्या पेशीचा एक वेगळा समूह आहे. म्हणून त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण बघतो. पायाची ठेवण वेगळी आहे, हाताची ठेवण वेगळी आहे. तसे हे जे पेशीचे समूह असतात ना, त्या समूहाला बदलायचं, रूपांतरित करायचं. आता शेंडा वाढायसाठी कारणीभूत असणारे जे पेशीचे समूह आहेत त्यांना काय करायचं, रूपांतरित करायचं, म्हणजे बदलायचं. आणि ते रूपांतरित कशात करायचं, तर एकतर ते बाळीमध्ये करायचं किंवा घडामध्ये करायचं, फुलामध्ये करायचं. ह्याला आपण फ्लावर डिफरन्शिएशन म्हणतो. म्हणजे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ही जी क्रिया आहे ना, ही अतिशय महत्वाची क्रिया आहे. या क्रियेमध्ये काय होतं, तर त्या काडीच्या शेंड्याची वाढ न होता त्या शेंड्याच्या काही पेशीच्या समूहाचं रूपांतर घडामध्ये केलं जातं. ह्याला आपण गर्भधारणा अशी म्हणतो. त्याला फ्लावर डिफरन्शिएशन असं इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. आता ही जर गर्भधारणा व्हायची असेल समजा, किंवा ही जर क्रिया घडायची असेल समजा, तर वेली अंतर्गत वेलीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी घडाव्या लागतात. आणि ह्या दोन गोष्टी ज्या लोकांना समजल्या, ज्या बागायतदारांना समजल्या, त्यांना गर्भधारणा समजली असा त्याचा अर्थ आहे. मग ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, तर दोन गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ऑक्सिन आणि सायटोकायनिनच्या लेवल. त्या वेली अंतर्गत असणाऱ्या ऑक्सिन आणि सायटोकायनिन यांच्या लेवल कशा आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ज्यावेळेला ह्या घडाचं रूपांतर होत असतं किंवा गर्भाचं फॉर्मेशन होत असतं, गर्भधारणा होत असते, त्यावेळेला त्या गर्भाला किंवा त्या डोळ्याला अन्न पुरवठा किती पद्धतीने व्यवस्थित झालेला आहे. त्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा मी परत एकदा सांगतो की पहिली गोष्ट आहे की त्या वेली अंतर्गत ऑक्सिन सायटोकायनिनचे लेवल कसे आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तो जो डोळा आहे ज्याच्यामध्ये गर्भधारणा व्हायला चालू झालेली आहे, त्याला अन्नाचा सप्लाय कसा होतो, त्याला अन्न कसं मिळतं. जर काही तर अन्न कमी मिळत असेल तर गर्भधारणा होणार नाही. आणि त्याच पद्धतीनं ऑक्सिन सायटोकायनिनच्या ज्या लेवल आहेत त्याच्यामध्ये जर डिस्टर्बन्स झाला, त्याच्यामध्ये जर काही गडबडी झाल्या तर गर्भधारणा होणार नाही. बस एवढ्या दोन गोष्टी ह्या गर्भधारणेशी संबंधित आहेत. आता याच्या ऑक्सिन सायटोकायनिन यातला जर का आपण पहिला मुद्दा बघितला, ऑक्सिन आणि सायटोकायनिनच्या लेवल, तर हे ऑक्सिन काय आहे, सायटोकायनिन काय आहे, थोडंसं समजून घ्या. जसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात, तसं द्राक्षाच्या वेली अंतर्गत पण वेगवेगळे हार्मोन्स आहेत किंवा वनस्पतीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात. त्याच्यामध्ये ऑक्सिन हे एक हार्मोन आहे, सायटोकायनिन एक हार्मोन आहे, जिब्रेलिन एक हार्मोन आहे. महत्वाची 3 हार्मोन आहेत. त्याच पद्धतीने आपण बघतो की ऍब्सिसिक ऍसिड एक हार्मोन आहे, त्याचबरोबर इथिलीन ही एक हार्मोन आहे. असे बाकीचे परत दुय्यम हार्मोन्स पण भरपूर असतात. आपल्याला आता महत्वाचे ते आपले 2 हार्मोन महत्वाचे गर्भधारणेसाठी. तो म्हणजे पहिला आहे ते ऑक्सिन आणि दुसरा आहे ते सायटोकायनिन. हे शब्द तुमच्या कानावरून पूर्वी गेलेले असतील. तर हे जे 2 हार्मोन आहेत वेली अंतर्गत नैसर्गिकरित्या तयार होत असतात. तर ह्या दोघांचं जे गुणोत्तर आहे, ह्या दोघांचा जो रेशो आहे, तो रेशो कसा आहे, त्यावेळेला गर्भधारणा ज्याला होत असते त्यावेळेला ह्या दोघांचा रेशो कसा आहे याच्यावर गर्भधारणा होणार की नाही होणार हे ठरतं. मग ऑक्सिन काय ऍक्च्युअली, तर हे एक असं हार्मोन आहे की जे सेल एक्सपान्शन करतं. वाढीच्या पिरियड मध्ये सेल एक्सपान्शन, सेल याचा अर्थ पेशी, आणि एक्सपान्शन याचा अर्थ काय करणं, मोठी करणं, एक्सपांड करणं, मोठी करणं. म्हणजे हे हार्मोन जर का तयार होत असेल, आणि हे हार्मोन कुठं तयार होतं तर काडीच्या शेंड्यामध्ये तयार होत असतं, की ज्याच्या योगे काय केलं जातं, त्या पेशीला मोठं केलं जातं. एक पेशी जी छोटी आहे तिला मोठी केली जाते, आणि मोठी केल्यामुळे काय होतं की त्याची वाढ होत राहते. आपण म्हणतो काडी वाढत चाललेली आहे. तर ऑक्सिन हे जे हार्मोन आहे हे सेल एक्सपान्शनचं काम करतं, पेशीला मोठं करायचं काम करतं वाढीच्या पिरियडमध्ये. म्हणून वाढ होत असते, पेशी जशी मोठी होत जाते तशी वाढ होत असते. आणि हे हार्मोन कुठं तयार होतं बघा, की ते शेंड्यामध्ये तयार होतं. दुसरा हार्मोन आहे आपल्यासाठी महत्वाचं ते म्हणजे सायटोकायनिन. सायटोकायनिन हे एक असं हार्मोन आहे की ज्याला अपायकल डॉमिनन्स करायला ते कारणीभूत राहतं. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, की शेंड्याची जी वाढ होत असते ना त्या वाढीला थोडंसं थांबवणं, थोडंसं मंद करणं, ह्याला आपण अपायकल डॉमिनन्स असं म्हणतो. हे जे सायटोकायनिन नावाचं हार्मोन आहे हे वेली अंतर्गत तयार होतं, तर ते पांढऱ्या मुळांच्या टोकावर तयार होतं. पांढरी मुळांची टोकं जिथं असतात त्या ठिकाणी या सायटोकायनिनची निर्मिती होते. बघा की आपल्याकडे बऱ्याच वेळेला युरोपचे जे प्लॉट असतात या प्लॉटमध्ये डिपिंग संपल्यानंतर मण्याचा जो देठ असतो त्याच्यावर एक छोटे छोटे असे पांढरे डॉट येतात बघा, त्याच्याकडे आपल्या भाषेत आपण सायटोकायनिन असं म्हणतो.
आणि असे डॉट जर आले तर आपल्याकडे मानलं जाते की तो माल चांगला फुगणार. हे एक आपलं ऑब्झर्वेशन आहे. तर हे जे सायटोकायनिन तयार होतात ना, हे मुळांच्या टोकावर तयार होतात आणि ह्या सायटोकायनिनमुळे काय होतं की अपायकल डॉमिनन्स येतो. म्हणजे शेंड्याची जी वाढ होत असते तिला मंदवलं जातं किंवा थोडंसं थांबवलं जातं आणि त्याचबरोबर ही वाढ जशी मंदावते किंवा थांबते तशा बगल फुटी फुटायला चालू होऊन जातात. म्हणजे हे हार्मोन कशासाठी कारणीभूत आहे, तर अपायकल डॉमिनन्ससाठी, शेंडा मंदवायसाठी आणि शेंडा मंदवल्यामुळे बगल फुटी फोडण्यासाठी हे हार्मोन कारणीभूत आहे. आणि ह्याचं एक दुसरं महत्वाचं काम आहे ते म्हणजे फ्लावर डिफरन्सिएशन. याचा अर्थ काय आपण बघितला की ज्या शेंड्याच्या पेशी आहेत त्या पेशीचं रूपांतर घाडाच्या पेशीमध्ये करणं, त्याला आपण फ्लावर डिफरन्सिएशन म्हणलं. तसं सेल डिफरन्सिएशन तर एक प्रकारचे जर का घाडाच्या पेशीमध्ये झालं तर गर्भधारणा झाली. मग हे कोण करतं, तर हे करतं सायटोकायनिन. सायटोकायनिनचे लेवल जर वेली अंतर्गत चांगले असतील तर शेंड्याच्या जे पेशी वाढत असतात त्याचं रूपांतर घडाच्या पेशीमध्ये केलं जातं किंवा फुलाच्या पेशीमध्ये केलं जातं. ह्याला आपण गर्भधारणा असं म्हणतो. आता ह्या दोघांचे एक रेशो असतो, यांचे गुणोत्तर असतं त्या वेळी अंतर्गत. ह्या गुणोत्तरामध्ये जर काही बिघाड झाला समजा त्यावेळेला गर्भधारणा व्हायच्या पिरियडमध्ये, आता गर्भधारणा व्हायचा कालावधी हे मी सातत्यानं म्हणतोय, तर हा कालावधी कोणता आहे बघा तुम्ही. साधारणपणे आपण सप्केन करतो, तर सप्केनच्या अगोदरचा एक 4-5 दिवस आणि सप्केन नंतरचे एक 10 दिवस हा पकडून चालू आपण. हा एक अंदाजे पकडतोय. हा काय अगदी हार्ड अँड फास्ट 5 दिवस आणि 10 दिवस असा नाही. साधारणपणे हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे ना, हा 15 दिवसाचा कालावधी हा गर्भधारणेसाठीचा कालावधी मानला जातो. आणि ह्या कालावधीमध्ये जर का ऑक्झिन आणि सायटोकायनिनचं जे गुणोत्तर आहे ते वेली आतमधलं, याच्यामध्ये जर काही गडबड झाली समजा, तर मग इथं गर्भधारणा होणार नाही. मग गर्भधारणेसाठी जर सायटोकायनिन गरजेचं आहे जास्त प्रमाणामध्ये, तर आपल्याला काय केलं पाहिजे की सायटोकायनिनच्या लेवल त्या वेलीनं वाढवल्या पाहिजेत आणि ऑक्झिनच्या लेवल जे आहेत त्याच्यापेक्षा सायटोकायनिन वाढलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये असं म्हणू शकत नाही आपण की सायटोकायनिनच्या लेवल कमी करा, असं म्हणू शकत नाही. जर का समजा आता एखादा व्यक्ती उंच आहे आणि त्याच्या शेजारी एखादा बुटका व्यक्ती उभा आहे, तर त्या बुटक्या व्यक्तीला जर आपण बघितलं तर उंची जर काउंट करायची असेल तर छोट्या रेषेला छोटं लेखणं असं ते आहे. इथं जर का ऑक्झिन पेक्षा सायटोकायनिनच्या लेवल आपण जर वाढवत गेलो किंवा ती वेल जर वाढवत गेली तर आपोआपच तिथं गर्भधारणा होणार. आणि जर उलट झालं तर समजा ऑक्झिनच्या लेवल वाढायला लागल्या आणि त्या हिशोबानं जर सायटोकायनिनच्या लेवल वाढल्या नाहीत समजा, तर काय होईल, तर शेंड्याची वाढ होईल. कारण ऑक्झिन हे कारणीभूत कशासाठी आहे, शेंड्याच्या वाढीसाठी कारणीभूत आहे. मग आपण म्हणतो की वाढ जास्त आहे. वाढ जास्त आहे जर का आपल्याला भीती वाटायला चालू होऊन जाते की वाढ जास्त असल्यामुळे काय होणार आहे, गर्भधारणा होणार नाही. हे आपण अनुभव वाढ जास्त आहे याचा अर्थच आहे की ऑक्झिनचे लेवल वाढलेले आहे. कारण ऑक्झिनच कारणीभूत असतं वाढ करण्यासाठी किंवा वाढ वाढवण्यासाठी. मग इथं ऑक्झिन आणि सायटोकायनिन ह्या ज्या दोन संजीवकांचा किंवा दोन हार्मोनचा जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स जर वेली अंतर्गत बिघडला तर याचा अर्थ आहे की तिथं गर्भधारणा होणार नाही. मग इथं सरळ आहे की जर का सायटोकायनिन वाढवायचे असतील नॅचरली, नैसर्गिकरित्या, आता आपण हा सगळा विचार करतोय, हा नैसर्गिकरित्या विचार करतोय, हे जर वाढवायचे असतील तर काय करायला लागेल, तर पांढऱ्या मुळ्यांची टोकं आपल्याला वाढवावी लागतील. याचा अर्थ काय करावा लागेल की पांढऱ्या मुळ्यांची वाढ आपल्याला मोठ्या स्वरूपात करावी लागेल. जर पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली नाही समजा किंवा ती खुंटलेली असेल किंवा तशी वाढ होत नसेल तर या गर्भधारणेच्या क्रियेमध्ये काय होणार आहे, अडथळा येत राहणार आहे. म्हणजे इथं सायटोकायनिनचे लेवल आपण वाढवू शकणार नाही. आता एक गोष्ट परत लक्षात घ्या की हे हार्मोन्स जशी वेली अंतर्गत तयार होतात नैसर्गिकरित्या, तशी ही हार्मोन्स आपण बाहेरनं पण द्यायचा प्रयत्न करत असतो किंवा देऊ शकतो. याला आपण सप्लिमेंट म्हणतो किंवा याला सपोर्ट म्हणतो आपण. एखादा हार्मोन जर कमी होत असेल समजा तर बाहेरनं आपण सप्लाय करून, केमिकल स्वरूपामध्ये सप्लाय करून त्याची लेवल आपण वाढवू शकतो. आता एक मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की वेली अंतर्गत ऑक्झिन सायटोकायनिनच्या ज्या लेवल आहेत त्याचं जे गुणोत्तर आहे, हे जर गुणोत्तर बिघडलं तर गर्भधारणेवर त्याचे वाईट परिणाम होणार. आता हा झाला नैसर्गिक प्रकार झाला की निसर्गता हे
कसं बॅलन्स ठेवायचा आहे, तर पांढऱ्या मुळ्यांची टोकं आपल्या बागेमध्ये वाढली पाहिजे, जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली पाहिजे. आता हा मुद्दा परत येतो की मग पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे. तर हा एक वेगळा चॅप्टर होऊ शकतो, वेगळा विषय होऊ शकतो. आज आपण तो इथं गृहीत धरत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की जमिनीमध्ये जर पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त असेल, चांगली असेल, तर नैसर्गिकरित्या तुमच्या बागेमध्ये गर्भधारणा होणार आहे. आणि ती जर नसेल तर तुम्हाला बाहेरनं काहीतरी सप्लाय करावा लागणार आहे की जेणेकरून तुम्हाला ती गर्भधारणा पकडता आली पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे की गर्भधारणा होत नाही याचा अर्थच आहे की ऑक्सिजनच्या लेवल ह्या कमी आहेत किंवा ऑक्सिजन जास्त आहे आणि सायटोकायनिन कमी आहे. आणि दुसरा जो मुद्दा आपण बघितलेला होता की गर्भधारणेसाठी तो जो डोळा आहे ज्याच्यामध्ये गर्भधारणा व्हायची आहे किंवा होत आहे, काम सुरू आहे त्या गर्भधारणेचं, त्या डोळ्याला अन्नाचा पुरवठा कसा होतो. जर का समजा ह्या डोळ्याला अन्नाचा पुरवठा होत नसेल, अन्न त्याला मिळत नसेल, तर तो जो गर्भ तयार होणार असतो तो अबॉर्ट होऊन जातो, म्हणजे तो बाद होऊन जातो, खलास होऊन जातो. तर या दोन प्रकारांना म्हणजे ऑक्सिजन सायटोकायनिनच्या लेवल आणि डोळ्यांना अन्न पुरवठा कसा होतो, ह्या दोघांच्या मध्ये जर काही गडबड झाली, या दोन मुद्द्यांच्या मध्ये जर काही गडबड झाली तर आपल्या प्लॉटमध्ये गर्भधारणा होणार नाही. एकदम साधं सरळ गणित आहे. हे दोनच मुद्दे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. त्या दोन मुद्द्यामध्ये गडबड होता कामा नये. त्या दोन मुद्द्यामध्ये जर काही गडबड झाली तर आपल्या प्लॉटमध्ये गर्भधारणा होणार नाही. आता ह्यातले हे दोन्ही जे मुद्दे आहेत ना, ऑक्सिजन सायटोकायनिनच्या लेवल आणि डोळ्यांना अन्नाचा पुरवठा, ह्या दोन मुद्द्यावर आपण आजच्या वेबिनारमध्ये डिटेल चर्चा करणार आहे. आणि हे दोनच मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे मुद्दे आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सिजन सायटोकायनिन मध्ये गडबड होणं. ऑक्सिजन सायटोकायनिन मध्ये गडबड होणं याचा अर्थच आहे की नैसर्गिकरित्या सायटोकायनिनच्या लेवल कमी असणं. आणि नैसर्गिकरित्या सायटोकायनिनच्या लेवल कमी आहेत याचा अर्थ आहे की तुमच्या बागेमध्ये जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या अतिशय कमी आहे, पांढऱ्या मुळ्यांची वाढ अतिशय कमी आहे. मग एक मुद्दा तर क्लिअर झाला की माझ्या जमिनीत असेल तर नैसर्गिकरित्या त्या कालावधीमध्ये सायटोकायनिनची लेवल जास्त राहील, आणि ती जास्त राहिली की आपोआपच माझ्या प्लॉटमध्ये गर्भधारणा होऊन जाईल. आता दुसरा जो मुद्दा आहे की ऑक्सिजनचे लेवल जर इथं वाढल्या समजा तर काय होईल, ऑक्सिजनचे लेवल वाढल्या तर त्या फुटीची वाढ जोमदार व्हायला चालू होऊन जाईल, फास्ट व्हायला चालू होऊन जाईल. याचा अर्थच असा आहे की त्या वेली अंतर्गत ऑक्सिजनचे लेवल वाढलेले आहे. मग आता ही ऑक्सिजनची लेवल जी वाढते नैसर्गिकरित्या ती कशामुळे वाढते, तर याच्यामध्ये एक दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे नायट्रोजनच्या लेवल जर वाढलेले असतील समजा वेली अंतर्गत, किंवा जे नायट्रोजन झाड खेचतं त्याच्यामध्ये जर पचन होत नसेल समजा, तर याच्यामध्ये ऑक्सिजनचे लेवल वाढतात. त्याचबरोबर पाण्याची मात्रा त्यावेळेला तुम्ही कशी दिलेली आहे, वापसामध्ये जर वेली नसतील तर ऑक्सिजनचे लेवल वाढतात. कंटिन्युअस ढगाळ वातावरण जर राहत असेल तर ऑक्सिजनचे लेवल वाढल्या जातात. त्याचबरोबर अतिशय पाऊस पडत असेल, मोठ्या स्वरूपात पाऊस पडत असेल तर ऑक्सिजनचे लेवल वाढलेले असतात. आणि ह्युमिडिटी जर वाढत असेल तर ऑक्सिजनचे लेवल वाढलेले असतात. साधे एक गणित आहे की ज्या ज्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये, ज्या ज्या वातावरणामध्ये वेलीची वाढ फास्ट होते ते सगळं वातावरण ऑक्सिजन वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. असं एक साधारण गणित लक्षात ठेवा. ज्या कारणामुळे वेलीची वाढ फास्ट होते याच्यामध्ये जिब्रेलिन सुद्धा आलं. जसं ऑक्सिजन आहे, जसं सायटोकायनिन आहे, तसं वेली अंतर्गत जिब्रेलिन पण तयार होत असतं. आता या जिब्रेलिनच्या लेवल जरी वाढल्या समजा वेली अंतर्गत, तरी सुद्धा आपण बघतो की इथं गर्भधारणा होत नाही. जिब्रेलिन कशासाठी कारणीभूत आहे, तर वाढीसाठी. जसं आपण मण्याची वाढ करतो जिब्रेलिन देऊन, त्या पद्धतीने काडीची वाढ पण होते. जिब्रेलिन दिल्यानंतर पानाचा आकार मोठा होतो, पेऱ्यातलं अंतर वाढून जातं, काडीची स्पीड वाढतं. त्यामुळं ज्या ज्या गोष्टीमुळं काडीची वाढ फास्ट होते त्या सगळ्या गोष्टी ह्या ऑक्सिजन वाढवण्याला कारणीभूत आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजेत. ह्यातल्या काही गोष्टी निसर्गाच्या अधीन आहेत, त्या आपण टाळू शकत नाही. पण आपल्या हातामध्ये असणाऱ्या ह्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्यातली पर्टिक्युलरली नायट्रोजन हा महत्वाचा मुद्दा येतो. आता नायट्रोजनवर एक वेगळं आपण सेमिनार घेऊ शकतो, कारण हा डिटेल चर्चा करायचा विषय आहे. आपल्या पाण्यामधून येणारा नायट्रोजन, आपल्या जमिनीमध्ये असणारा नायट्रोजन, नैसर्गिकरित्या मिळणारा आपल्याला नायट्रोजन, हाच नायट्रोजन आपल्यासाठी आता जास्त होतोय. आणि त्यात आपण भरीसभर म्हणून काय करतो, वरून आपण अजून नायट्रोजनस फर्टिलायझरचा वापर करतो. आणि हा नायट्रोजनस फर्टिलायझरचा वापरच आपल्यासाठी कायला धोकादायक ठरून जातो. तर हा जो मुद्दा आहे, ज्या कारणानं फुटीची वाढ जास्त होते, याचा अर्थ ऑक्सिजन वाढतात, ही सगळी कारणं आपण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. आता याचा जो दुसरा मुद्दा आहे की जो
गर्भधारणा करण्यासाठी महत्वाचा मानला जातो तो म्हणजे डोळ्यांना अन्न पुरवठा. तो जो डोळा आहे की ज्याच्यामध्ये गर्भधारणा आपल्याला करून घ्यायची आहे किंवा गर्भधारणा होत आहे, तो डोळा आपण पर्टिक्युलरली मानतो सपकेनंतरचे पहिले 3 डोळे, 3 किंवा जास्तीत जास्त 4 डोळे. काही झोन मध्ये आपण बघतो की 4 डोळ्यावर कटिंग केलं जातं, काही एरियामध्ये आपण बघतो की 2 डोळ्यावर कटिंग केलं जातं. तर हे जे 3-4 डोळे आहेत ना, हे डोळे ज्यावेळेला तयार होत असतात, त्याचं फॉर्मेशन ज्याला होत असतं, ते ज्याला तयार होत असतात, त्यावेळेला त्या डोळ्याला अन्नाचा पुरवठा कशा पद्धतीनं होतो यावर तिथं गर्भधारणा होणार की नाही हे डिपेंड आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर तुमच्या वेली अंतर्गत जर का अन्न साठा कमी असेल समजा, तरीही गडबड होऊ शकते. मग हा जो डोळ्यांना अन्न पुरवठा होणार आहे, हा अन्न पुरवठा 2 मार्गाने होऊ शकतो. पहिला मार्ग आहे की तुमच्या वेली अंतर्गत साठलेला अन्न साठा किती होता, हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग आहे की तुमच्या वेलीवर जी पानं आहेत, ती पानं आता जी रेग्युलर काम करून अन्न तयार करतायत, ती किती व्यवस्थितपणे अन्न तयार करतायत. म्हणजे परत एकदा हा गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला डोळ्यांना अन्नाचा पुरवठा व्हायचा असतो, तो अन्नाचा पुरवठा कुठून होईल, तर त्याला 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो म्हणजे त्या वेलीत स्वतःचा अन्न पुरवठा किती आहे, आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे ती पानं जी आहेत त्या वेलीवर असणारी, ती पानं कितपत अन्न तयार करतायत. ह्या 2 मार्गाने त्या डोळ्यांना अन्न पुरवठा होऊ शकतो. आता तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळेला आपण 6-6 महिने माल बागेमध्ये ठेवतो, 5-5.5 महिने माल बागेमध्ये ठेवतो, हेवी लोड असतो बागेमध्ये, आणि मग आपण काय करतो, कटिंग करतो आणि लगेच आपण माल काढतो आणि लगेच आपण कटिंग करतो. आता माल काढल्यानंतर अन्न साठा त्या मालाच्या घडाच्या थ्रू निघून गेला प्लॉट मधनं, त्यानंतर एक रेस्ट पिरियड द्यावा लागतो, विश्रांती कालावधी द्यावा लागतो. बरेच वेळेला आपल्याला तो देता येत नाही, आणि अशा वेळेला जर विश्रांती कालावधी मिळाला नाही समजा, तर तो जो अन्न साठा आहे तो अन्न साठा पुढच्या एप्रिल कटिंग मध्ये कमी पडून जातो. म्हणजे वेली अंतर्गत जर अन्न साठा चांगला असेल समजा, तरच पुढे आपण एप्रिल कटिंग मध्ये त्या डोळ्यांना अन्न साठा मिळू शकतो. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे तुमच्या वेलीवर त्या वेळेला जी पानं आहेत ती किती व्यवस्थितपणे काम करतायत. आता ह्या मुद्द्याचा थोडासा डिटेलमध्ये जर आपण विचार केला, तर अन्न साठा तयार करायच्या प्रक्रियेमध्ये किंवा अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये जर काही गडबड झाली, भले तो अन्न साठा मी म्हणलेला आहे एप्रिल कटिंगच्या अगोदरचा असू दे, रेस्ट पिरियड मधला असू दे, किंवा आता नवीन तयार होणारा अन्न साठा असू दे किंवा नवीन तयार होणारा अन्न असू दे, या दोन्ही प्रक्रियेमध्ये जर काही गडबड झाली तर त्या डोळ्याला अन्न साठा मिळणार नाही किंवा अन्न मिळणार नाही. आणि अन्न जर त्या डोळ्याला मिळलं नाही तर त्याच्यामध्ये गर्भधारणा होणार नाही. ही सरळ सरळ क्लिअर गोष्ट आहे. आता ह्या अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये कधी कधी गडबड होऊ शकते. अन्न साठ्याचा विषय सोडून द्या, आता तो विषय आपला रेस्ट पिरियडशी संबंधित आहे, तो विषय आता होऊन गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की आपण ज्यावेळेला माल हार्वेस्ट करतो त्यानंतर आपली पानाची सुस्थितीत पानं असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की पानं खराब झालेली असतात आणि पण आपण हार्वेस्टिंग करतो ऑक्टोबर कटिंगला शेवटी, पण ती पानं परत त्या सुस्थितीत नसतात, अन्न तयार करायच्या स्थितीमध्ये नसतात. दुसरा एक मुद्दा असतो की बऱ्याच वेळेला आपलं माल जेव्हा आपण हार्वेस्ट करतो, काढून घेतो, त्यानंतर आपण लगेच कटिंग करतो, म्हणजे परत अन्न तयार करायला चान्स देत नाही. खरं तर माल हार्वेस्टिंग केल्यानंतर एक 15 ते 20 दिवसाचा मिनिमम एक पिरियड आपण द्यायला पाहिजे की ज्याला आपण विश्रांती कालावधी म्हणतो. आणि ह्या विश्रांती कालावधीमध्ये खरं तर जास्त काम आपण करायला पाहिजे. ह्या विश्रांती कालावधीमध्ये आपल्याकडनं दुर्लक्ष होऊन जातं. ह्या विश्रांती कालावधीमध्ये जर पानांना आपण ऍक्टिव्ह ठेवू शकलो, समजा कार्यक्षम ठेवू शकलो, तर चांगली अन्नसाठा देतो होईल. कारण हा जो आपला पिरियड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितला तर हा आपला उन्हाळ्याचा पिरियड आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला ऊन मिळत असतं, सनलाईट भरपूर मिळत असतं, त्याच पद्धतीने आपण पाणी पण देऊ शकतो. त्यामुळे या पानाला जर आपण कामाला लावलं समजा, जर कार्यक्षम ठेवलं, तर त्या 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये अन्न साठा तयार करून आपण कुठे ठेवू शकतो, तो मुळाच्या आतमध्ये साठवून ठेवू शकतो किंवा खोडामध्ये साठवून ठेवू शकतो, की जो अन्न साठा तुम्हाला इथं एप्रिल कटिंगला उपयोगाला येणार आहे. तो जर अन्न साठा तुमचा कमी असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता दुसरा एक प्रकार आहे याच्यात मधला, तो म्हणजे तुमची बाग फुटल्यापासून एप्रिल कटिंगला सप्टेंबरपर्यंत, तुमची बाग फुटल्यापासून सप्टेंबरपर्यंत जी काही पानं आहेत ती तुमची किती काम करतायत, ती व्यवस्थितपणे काम करतायत का, ती व्यवस्थितपणे कार्यक्षम आहेत का, ती व्यवस्थितपणे अन्नाची निर्मिती करतायत का, ही जर क्रिया व्यवस्थित होत असेल तरी सुद्धा आपण एप्रिल कटिंगला गर्भधारणा करून घेऊ शकतो. समजून चला की तुमच्याकडे अन्न साठा नाही, विश्रांती कालावधी तुम्हाला मिळालेला नाही, समजा काही कारणानं तुम्हाला विश्रांती कालावधी देता आला नाही किंवा विश्रांती कालावधीमध्ये तुमची पानं खराब झालेली होती असं धरून चाला, तर तुम्हाला कमीत कमी ज्याला बाग फुटते एप्रिल कटिंगला तिथून तर लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे ती जी पानं आहेत सप्टेंबरपर्यंत, त्या पानांना तुम्ही कार्यक्षम ठेवायला पाहिजे. आता ही पानं कार्यक्षम ठेवायची म्हणजे काय करायचं नक्की,
तर याच्यामध्ये अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थोडीशी समजावून घ्या. ती प्रक्रिया काय आहे, तर पानामध्ये हरितद्रव्य जे असतं त्या हरितद्रव्यावर सनलाईट पडतो, सूर्यप्रकाश पडतो आणि जमिनीमधून जे पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये विरघळलेली जी अन्नद्रव्ये घेतलेली आहेत आणि कार्बन डायऑक्साईड, हवेतनं घेतलेला कार्बन डायऑक्साईड, या सगळ्यांच्या मिलनातनं काय तयार होतं, अन्न तयार होतं. म्हणजे याचा अर्थ आहे की झाड दररोज अन्न तयार करायची प्रक्रिया पूर्ण करतंय, दररोज अन्न तयार होतंय नाही असं बिलकुल नाही. आता जर आपण बघितलं तर या क्रियेमध्ये जर काही गडबड झाली समजा, म्हणजे तुमचा प्लॉट फुटल्यापासून सप्टेंबरपर्यंतची जी पानं आहेत त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली तर सरळ सरळ आहे की तुमच्या प्लॉटमध्ये गर्भधारणा व्हायला प्रॉब्लेम येणार. म्हणजे कारण कुठली कुठली असू शकतात. तर यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे त्या पानामध्ये, म्हणजे एप्रिल कटिंग नंतर जी पानं जन्माला आलेली आहेत सप्टेंबरपर्यंत आपण पकडू, त्या कालावधीमध्ये जर त्या पानांच्या मध्ये काही अन्नद्रव्याच्या कमतरता असतील किंवा काही विषारता असेल, समजा एखादं अन्नद्रव्य जास्त होतंय, एखादं अन्नद्रव्य कमी पडतंय, असं जर होत असेल तरी त्यामध्ये अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन जाणार. आता अन्न तयार करायच्या प्रक्रियेत अडथळा आला की आपोआपच काय होणार, गर्भधारणेवर अडथळा येऊन जाणार. मग याच्यामध्ये जे अन्नद्रव्य आहेत ना, याच्यामध्ये एक महत्वाची दोन अन्नद्रव्य आहेत, ते म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश. फॉस्फरस हा ऍक्च्युअली एनर्जी देणारा अन्नद्रव्य आहे, एटीपी एडीपी तयार करणारा आपण म्हणतो, एनर्जी ऊर्जा देणारा. आणि त्याचबरोबर पोटॅश एक महत्वाचं अन्नद्रव्य आहे, कारण पोटॅश हे स्टोमॅटाचं जे काम आहे, म्हणजे पर्णरंध्राचं जे काम आहे, पर्णरंध्र काय काम करतात, तर कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात, त्याचबरोबर पाण्याचं रेग्युलेट करतात. वेली अंतर्गत जे पाणी आहे त्याला रेग्युलेट करायचं, त्याला बॅलन्स ठेवायचं काम ही पर्णरंध्र करत असतात. कार्बन डायऑक्साईड जर आत घेतला तरच अन्न तयार करायची प्रक्रिया व्यवस्थितपणे घडणार आहे. पण हे जे स्टोमॅटा असतात ज्याला आपण पर्णरंध्र म्हणतो, ह्या स्टोमॅटाला बळ देण्याचं काम किंवा स्टोमॅटाचं काम व्यवस्थित करायचं जे काही कार्य आहे ते पोटॅशशी संबंधित आहे. पोटॅश डेफिशियन्सी जर प्लॉटमध्ये असेल ना तर हे स्टोमॅटा व्यवस्थित काम करत नाही. आणि स्टोमॅटो जर व्यवस्थित काम केलेलं नाही, एक लक्षात घ्या की हा जो पिरियड आहे आपला बाग फुटल्यापासून सप्टेंबरपर्यंतचा, हा एकदम छोटा पिरियड आहे आपला. आपण बघतो की बाग फुटल्या अगदी एक 15 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये आपण कुठल्या लेवलला जातो, सप्टेंबरच्या लेवलला जातो. म्हणजे तुमच्या हातामध्ये बाग फुटल्यानंतर त्या पानाकडे किती दिवस आहे, 10 ते 15 दिवस आहेत. त्या 15 दिवसामध्ये जर त्या पानांच्या मध्ये पोटॅश डेफिशियन्सी असेल तर हे जे स्टोमॅटोचं जे काम आहे ना, हे स्टोमॅटोचं काम व्यवस्थितपणे होत नाही. आणि स्टोमॅटोचं काम जर व्यवस्थितपणे झालं नाही तर अन्न प्रक्रियेवर तो अडथळा येऊन जातो. आणि अन्न प्रक्रियेत अडथळा आला की तुम्हाला माहिती आहे की इतर डोळ्यामध्ये गर्भधारणा होणार नाही. आता सत्केन करणं ही जी पद्धत आहे ना, ही पद्धत त्यातूनच निर्माण झाली. म्हणजे काय, आता सत्केनचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते 2 मिनिटं सोडून द्या तुम्ही. पण सत्केन करायची प्रक्रिया आपल्याकडे किंवा ती पद्धत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये का पडली, पूर्वी आपण मेंटेन करत होतो किंवा अजून पण काही लोक मेंटेन करतात, परंतु सत्केन हे पद्धत आपल्याकडे आली तर त्याच्या पाठीमागे एक मोठं गणित आहे की जर का काळी वाढत असेल समजा, तर तो अन्नाचा साठा जो मागून येत असतो किंवा पाणी जे अन्न तयार करत असतं हे कुठे जातं, शेंड्याकडे जातं. तो जर का सगळा फ्लो, तो जर का सगळी ताकद शेंड्याकडे जाणार असेल तर त्या पॉइंटला असणारा जो घड आहे, डोळा आहे, त्याच्याकडे तो अन्नसाठा कमी पडून जातो. म्हणून आपण काय करतो, इथं सत्केन करतो. ज्यावेळेला आपण 5 पानावर किंवा 6 पानावर सत्केन करतो त्यावेळेला आपण काय करतो, जो वाढणारा शेंडा आहे तो बंद करून टाकतो. आता वाढणारा शेंडा ज्यावेळेला बंद होतो त्यावेळेला अन्नसाठा कुठं व्हायला चालून जातो, मागं पानांच्या मध्ये व्हायला चालून जातो. आणि तेच अन्नसाठा परत तुम्हाला नवीन जी फूट येते त्याच्या पहिल्या 2-3 डोळ्याचं जे फॉर्मेशन असतं तिथं तो उपयोगाला पडतो. त्याच्यामध्ये एक साधं उदाहरण मी नेहमी देतो बघा, की आपल्याकडे कॅनल असतात पाण्याचे. ज्यावेळेला सपाट प्रदेशामधनं कॅनल हे जात असतात, सपाट भागातून कॅनल जात असतात, त्यावेळेला एक 2-3 किलोमीटर अंतर गेल्यानंतर काय करतात, ते सिमेंटचा बंधारा किंवा सिमेंटचं कन्स्ट्रक्शन करून त्या कॅनलची रुंदी काय करतात, कमी करतात. जर का समजा 10 फुटाचा कॅनल असेल तर तो 2 फुटाचा किंवा 3 फुटाचा कन्स्ट्रक्शन करून त्याची जी जागा आहे ती चिंचोली केली जाते, बारकी केली जाते. असं काय केलं जातं, तर ज्यावेळेला ती जागा बारकी होते ना त्यावेळेला मागा पाण्याचा फुगवटा वाढायला चालू होऊन जातो आणि तो फुगवटाच त्या पाण्याला परत पुढे ढकलायला चालू करतो. सेम प्रक्रिया इथं आहे. ज्यावेळेला आपण सत्केन करतो ना त्यावेळेला पुढे जाणारा जो अन्नसाठा आहे तो आपण बंद केला, त्यावेळेला जो बंद केला जातो त्यावेळेला तो कुठे साठतो, मागच्या पानांच्या मध्ये साठतो, मागची जी 5 पानं आहेत त्याच्यामध्ये साठतो. आणि तो अन्नसाठा लगेच परत साठलेला पुढच्या 2-3 डोळे तयार होतात, सत्केनची आपण फूट म्हणतो, त्याच्यासाठी तो उपयोगाला आणला जातो. ही सत्केन करण्याची साधी प्रक्रिया आहे किंवा सत्केन करण्यापाठीमागचं साधं लॉजिक आहे. म्हणजे इथे एक मुद्दा येतो की तुमची जी पानं आहेत त्या पानांच्या मध्ये अन्नद्रव्याची विषारता पण असता कामा नये, एखादं अन्नद्रव्य जास्त होतंय असं पण असता कामा नये आणि एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता पण असता कामा नये. पुढचा एक मुद्दा येतो म्हणजे ह्या अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये गडबड करणारा तो म्हणजे सततचं ढगाळ वातावरण. समजा सतत ढगाळ वातावरण असेल तर काय होईल,
तर आपल्या पानांना सनलाईट कमी मिळून जाईल, सूर्यप्रकाश कमी मिळेल. आणि तुम्हाला माहिती आहे की सूर्यप्रकाश हा महत्वाचा आहे अन्न तयार करण्यासाठी. त्याचबरोबर जमिनीतला वापसा, जमिनीमध्ये जर वापसा नसेल, समजा आपण म्हणतो की जमिनीत वापसा असतो, त्यावेळेला जमिनीतनं मुळं काय करतात की व्यवस्थितपणे अन्नद्रव्य वर खेचली जातात. जर का अति कमी पाणी असेल तरी प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळेला. अति जास्त पाणी जर होत असेल तरी देखील ह्या खेचण्याच्या प्रक्रियेवर त्याचा वाईट परिणाम होऊन जातो. म्हणजे अन्नद्रव्य जमिनीतून खेचायच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा वाटा कोणाचा आहे? जमिनीतल्या वापसाचा आहे. आता जर का जमिनीमध्ये आपण जास्त पाणी त्या पिरियडमध्ये, तो कालावधी महत्वाचा आहे. हे सगळे मुद्दे कधी असायला पाहिजेत? त्या कालावधीमध्ये. तो जो आपला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये हे सगळे मुद्दे आपण पण पाळले पाहिजेत आणि त्या वेळीनं पण पाळले पाहिजेत. तर ह्या कालावधीमध्ये, म्हणजे जो आपला सप्टेंबरचा पिरियड आहे, त्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये वापसा असणं गरजेचं आहे. पुढचा एक मुद्दा येतो की रोग आणि किडी जर का त्यांचा प्रादुर्भाव जास्त असेल समजा वेलीवर, तरी सुद्धा गर्भधारणेमध्ये त्याचे परिणाम होतात. कारण रोग आणि किडी ज्या वेलीवर वाढत असतात त्या वेलीवर ह्या काही गंमत करायला येत नसतात. त्या कशासाठी येतात? त्यांच्या अन्नासाठी येतात. की जे अन्न त्या झाडानं तयार केलेलं आहे त्याचं शोषण करतात ते. समजा मिलीबगचा मोठा अटॅक आहे, थ्रिप्सचा मोठा अटॅक आहे, तर जे अन्न तयार होत असतं ते सगळं अन्न कोण खाल्लं जातं? ते किडींच्याकडनं खाल्लं जातं. त्यामुळं या अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये गडबड करणारा रोग आणि किडी हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. त्यामुळे आपण या पिरियडमध्ये या रोगांना आणि किडींना काय केलं पाहिजे? सांभाळलं पाहिजे. पर्टिक्युलरली इथं भुरी हा एक महत्वाचा विषय मानला जातो, परंतु या पिरियडमध्ये आपल्याकडे भुरी इतका जोम करत नाही. भुरीच्या बाबतीत एक मानलं जातं, समजून चला की तुमचं जे पान आहे हे 100% आपण पकडलं, तर या 100% पानाच्या पृष्ठभागावर 25% पानावर जर भुरी आली समजा, तर ते पान दररोज जेवढं अन्न तयार करतं ना तेवढं सगळं ती भुरी खाऊन टाकते. आणि ही पद्धत डावणीच्या बाबतीत बिलकुल नाही. डावणी असं करत नसते, पण भुरीच्या बाबतीत हे आहे. इव्हन करप्याच्या बाबतीत हे मानलं जातं. त्यामुळे या पिरियडमध्ये भुरी पासून आणि करप्यापासून आपली पानं व्यवस्थित ठेवली पाहिजेत. पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे कॅनॉपीतली गर्दी. समजा कॅनॉपी आपण दाट करत असू तर अशा वेळेला काय होईल की सगळी पानं एकमेकावर जर पडत असतील समजा, तर त्या पानांना तेवढीशी सनलाईट मिळणार नाही. आणि तेवढी सनलाईट न मिळाली की मग तिथं अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन जाईल आणि मग तिथं कदाचित गर्भधारणेवर प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याचबरोबर जमिनीकडे तोंड केलेल्या ज्या काड्या असतात त्या काड्यांच्या मध्ये अन्न तयार करायची प्रक्रिया कमी होत असते, त्यामुळे त्या काड्यात सुद्धा गर्भधारणा झालेली आपल्याला दिसत नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे या अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणणारा, आणि तो म्हणजे या मागच्या 20-25 वर्षामध्ये किंवा 15-20 वर्षामध्ये आपण जो द्राक्ष शेतीमध्ये ग्लायफोसेटचा वापर करतोय हा अत्यंत धोकादायक ठरायला लागला ह्या गर्भधारणेसाठी. ज्या बागांच्या मधून आपण ग्लायफोसेटचा वर्षभर वापर करत राहतो या तणनाशक म्हणून, त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की गर्भधारणेवर मोठे परिणाम होताना दिसत आहेत. म्हणजे काय करतं ऍक्च्युअली ग्लायफोसेट? तर ग्लायफोसेट जर आपण बघितलं तर हा एक चिलेटिंग एजंट आहे. जसं आपण बघतो की आपण मायक्रोन्यूट्रिएंट मार्केटमधून परचेस करतो, तर चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण बघतो की फेरस चिलेटेड आहे किंवा काही मॅग्नेशियम चिलेटेड केलेलं आपण वापरतो. चिलेटेड ह्याचा अर्थ काय की एक असं एजंट तिथं वापरला जातो की जो पकडून ठेवतो. म्हणजे समजा तुम्ही कॅल्शियम चिलेटेड मार्केटमधून आणलं तर त्या कॅल्शियम बरोबर एक एजंट दिलेला असतो, तो चिलेटिंग एजंट ज्याला म्हणतात आपण. तर तो एक एजंट काय करत असतो तर त्या मातीच्या कणाला त्या कॅल्शियमला पकडून ठेवायला मदत करत असतो. तसा हा जो ग्लायफोसेट आहे ना हा हायपर चिलेटर मानला जातो, जगातला सगळ्यात स्ट्रॉंग चिलेटिंग एजंट आहे हा. जसं आपण ईडीटीए वापरतो, ईडीडीएच वापरतो, त्याचबरोबर आपण बघितलेलं आहे की आपण काही प्रोटीन पण वापरतो चिलेटिंग एजंट म्हणून. आपण बघतो की फुलविक ऍसिड हा एक चिलेटिंग एजंट म्हणून काम करतो बऱ्याच वेळेला. तर ग्लायफोसेट हा जो आहे ना ह्या सगळ्यांचा बाप आहे, हायपर चिलेटर, एकदम स्ट्रॉंग चिलेटिंग एजंट आहे. मग हा ज्यावेळेला जमिनीमध्ये किंवा आपण तणांच्यावर वापरतो त्यावेळेला जमिनीवर ह्याचे जे काही अंश पडतात तर ते जमिनीमध्ये टिकून राहतात. आपण बघितलेले की मागच्या 25-30 वर्षामध्ये आपल्याला एक चुकीची समज आपल्यामध्ये या कंपनीने पसरवलेला होता की बाबा ग्लायफोसेट जर जमिनीवर पडलं किंवा जमिनीच्या सानिध्यात आलं तर काय होतं की ते न्यूट्रल होतं आपल्याला सांगितलेलं आहे, पण ऍक्च्युअली हे न्यूट्रल होत नाही. आताची ज्या 10-5 वर्षातली जी रिसर्च सांगतायत की ग्लायफोसेट जर जमिनीत गेलं समजा, जमिनीवर पडलं समजा, तर 10 वर्ष ते जमिनीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये राहतं. आणि ज्या वेळेला ते जमिनीत असतं आणि पाऊस पडतात किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर आपण स्प्रे केलेला असेल आणि पाऊस पडतात त्यावेळेला त्या पावसाच्या पाण्यावाटे ते रूट झोन पर्यंत जातं आणि त्या मुळांच्या वाटे ते आतमध्ये खेचलं जातं, ओढलं जातं. आता आतमध्ये गेल्यानंतर हे काय करेल, याचा स्वतःचा गुणधर्म काय आहे की चिलेट करणं, म्हणजे काय पकडून ठेवणं. आता आतमध्ये ते कुणाला पकडून ठेवल तर आतमध्ये जो रस आहे ज्याला आपण सॅप म्हणतो, त्या सॅपमध्ये ते काय रसामध्ये हे कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, हे सगळे अन्नद्रव्य आहेत.
ह्या अन्नद्रव्यांना तो चिलेट करायला चालू करून देतो, म्हणजे यांना पकडून ठेवायला चालू करून देतो. म्हणजे काय होतं की त्या वनस्पतीच्या दररोजच्या ज्या काही क्रिया चाललेल्या आहेत, फूल तयार करणं, पान तयार करणं, समजा एखादं फळ तयार करणं, वाढ करणं, श्वसन करणं, गर्भधारणा करणं, ह्या ज्या काही दररोजच्या क्रिया चाललेल्या आहेत ना, ह्या क्रियेसाठी ह्या मूलद्रव्यांची गरज असते. ह्या मूलद्रव्यापासूनच पुढे काय होतात, अन्न तयार होतं. तर ह्या मूलद्रव्यांना जर चिलेट केलं तर काय होतं की त्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन जातो. म्हणून आपण बघतो की आपण तणावर जर का ग्लायफोसेट वापरलं समजा, तर ते तण काय होतं, हळूहळू 1-4-5 दिवसामध्ये पिवळं पडायला चालू होऊन जातं. पिवळं पडतं याचा अर्थ काय आहे की ते अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी अडथळा आला. अडथळा कसा आला, तर तो अडथळा याच पद्धतीने आला की त्यामध्ये जे काही इलेमेंट्स आहेत, जे काही अन्नद्रव्य आहेत ना, त्या अन्नद्रव्यांना त्यानं बांधून ठेवलेलं आहे. अन्न तयार करायच्या प्रक्रियेमध्ये ते इलेमेंट आता किंवा ते अन्नद्रव्य जात नाहीत, असा त्याचा अर्थ झाला. आणि मग 1-4-5 दिवसानंतर ते पिवळं पडतं आणि 4-5 दिवसानंतर मग हळूहळू आपण बघतो की ते झाड मुळात सकट मरायला चालू होऊन जातं. तर हा जो काही ग्लायफोसेटचा गुणधर्म आहे ना, हा आपल्यासाठी मोठा धोकादायक गुणधर्म आहे. आणि म्हणून जगभरामध्ये आता ग्लायफोसेटवर बॅन आणायचे जे प्रयत्न चालू आहेत, ह्याच कारणासाठी चालू आहेत. आपण द्राक्ष शेतीमध्ये बघतो की वर्षातून ऍव्हरेज जर बघितलं तर 4 ते 5 वेळेला आपण ह्या ग्लायफोसेटचा वापर करतो, पूर्ण वर्षभर जर बघितलं. आणि ऍव्हरेज बघितलं तर आपण एक वेळेला 1 लिटर ग्लायफोसेट 1 एकरासाठी कमीत कमी लागतं, कमीत कमी. याचा अर्थ 5 लिटर ग्लायफोसेट आपण वर्षाकाठी त्या जमिनीवर पसरवतोय. 10 वर्षाचा जर का आपण विचार केला तर किती लिटर ग्लायफोसेट आपण ह्या जमिनीमध्ये टाकलंय आणि त्याचे पुढच्या 10-20 वर्षामध्ये काय परिणाम होणार आहेत ह्याचा थोडासा जर विचार केला तर ह्या ज्या काही आता 4-5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये गर्भधारणेचे जे प्रॉब्लेम आपल्या पुढे उभा राहिलेत ना, ह्याचं बऱ्यापैकी उकल आपल्या लक्षात येऊन जाईल. त्यामुळं हा ग्लायफोसेटचा वापर पूर्णपणे या पिरियडमध्ये किंवा पूर्णपणे टाळला पाहिजे. चुकून जरी या पिरियडमध्ये समजा तुम्ही ग्लायफोसेटचा वापर केला असेल आणि पाऊस पडला असेल समजा, तर 100% त्या बागेमध्ये गर्भधारणेला प्रॉब्लेम येणार. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि शेवटचा एक मुद्दा येतो तो म्हणजे की ज्यावेळेला आपल्याकडं प्रखर सूर्यप्रकाश येतो, पर्टिक्युलरली आपण एप्रिल आणि मे महिन्याचा काही कालावधी जर आपण बघितला तर आपल्याकडं बघतो आपण सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण चालू असतं. वर्षामध्ये 2 आयन आपल्याकडे होतात. काही वेळेला सूर्य दक्षिणेकडे जातो आणि काही वेळेला सूर्य उत्तरेकडे जातो. याला आपण दक्षिणायन आणि उत्तरायण असं म्हणतो. परंतु वर्षातल्या 2 वेळेला तो आपल्या बरोबर समोर येतो. जसं घड्याळाचा दोलक असतो किंवा लंबक असतो, तो एकदा डावीकडे जातो, परत सेंटरला येतो, परत उजवीकडे जातो, परत सेंटरला येतो, परत डावीकडे जातो. याचा अर्थ एका फेऱ्यामध्ये तो 2 वेळेला सेंटरला येतो. तसं एका वर्षामध्ये दक्षिणायन आणि उत्तरायणामध्ये जर आपण बघितलं तर हा सूर्य 2 वेळेला सेंटरला येतो. एक आहे तो म्हणजे हा मार्च एप्रिल मेचा पिरियड की ज्याच्यामध्ये तो सेंट्रलला आलेला असतो, आणि दुसरा पिरियड आहे तो म्हणजे सप्टेंबरचा पिरियड की ज्याच्यामध्ये परत एकदा आपल्याकडे उष्णता वाढलेली असते, चपापणारं ऊन असतं. आता होतं काय की प्रत्येक वनस्पती आहे ना, ह्या वनस्पतीचे एक लिमिट आहे की सूर्यप्रकाश किती ग्रहण करायचं हे एक लिमिट आहे. आपण आपल्याकडे बघतो की काही वनस्पती आपल्याकडे असे आहेत की ज्या सावलीमध्ये वाढवाव्या लागतात. उदाहरणार्थ खाऊचं पान आपण बघतो, पानपट्टीवर जे आपल्याला पान मिळतं ना, हे खाऊचं पान. तर हे खाऊचं पान आपल्याकडचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की हे लाईट सेन्सिटिव्ह आहे. म्हणून पानमळे जे असतात ना, त्या पानमळ्यामध्ये जर आपण बघितलं तर झाडं लावलेली असतात, वेगवेगळी झाडं लावलेली असतात, उंच जाणारी झाडं की जेणेकरून थोडीशी सावली आणि त्याचा आधार पण उपयोग होतो. म्हणजे शिवरीचं जे झाड लावलेलं त्याच्यासाठी ते आधार म्हणून उपयोगाला आणलं जातं. याचा अर्थ आहे की जे खाऊचं पान आहे, बिटरनट ज्याला आपण म्हणतो, हे जे खाऊचं पान आहे हे लाईट सेन्सिटिव्ह आहे. अति लाईट जर प्रखर व्हायला लागला ना तर हे पिवळं पडून जातं, त्याच्या वाढीमध्ये परिणाम होऊन जातात. तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर आता जिथं द्राक्ष शेती सगळ्यात चांगली केली जाते ना, 2 एरिया मी तुम्हाला सांगू शकतो. एक सांगलीचा एरिया आहे. सांगली एरियामध्ये तासगावचा जो भाग आहे, आसपासचा भाग, इथं पूर्वी म्हणजे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वीचा जर डाटा आपण घेतला तर पानमळे जास्त होते. आणि तो झोन आता असा आहे की तिथं सगळ्यात चांगली द्राक्ष मागच्या 40 वर्षामध्ये पिकवलेली आहे. तुम्ही जर नाशिकचा भाग बघितला तर वडनेर वगैरे हा जो भाग आहे ना, इथं जर पूर्वी तुम्ही इतिहास काढला तर पानमळे मोठ्या स्वरूपात होते. त्या जमिनी पण त्याच्यासाठी उपयुक्त आहेत आणि तिथलं वातावरण पण त्याच्यासाठी उपयुक्त आहे. परंतु हे पानमळे करताना ओपन पानमळे केलेले नव्हते. त्याच्यामध्ये सावलीसाठी काहीतरी उपाययोजना केलेल्या असायच्या. शिवरीची झाडं लावलेली असायची की जेणेकरून सावली पाहिजे. याचा अर्थ आहे की या एरियामध्ये एक ठराविक सूर्यप्रकाश काही पिरियडमध्ये असा जातोय की तो सूर्यप्रकाश ह्या पानमळ्याच्या वाढीसाठी धोकादायक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो सूर्यप्रकाश द्राक्षासाठी पण धोकादायक आहे. प्रत्येक पिकाची किंवा प्रत्येक वनस्पतीची ही ग्रहण करायची क्षमता वेगवेगळी आहे.
आपल्याकडे जी उन्हाळ्यामध्ये ओपन पिकं केली जातात ना बऱ्यापैकी, ती पिकं ही लाईट सहन करू शकतात. परंतु मी मगाशी म्हणलं असं, मी या मीटिंगच्या सुरुवातीलाच सांगितलं की द्राक्ष हे काय आपलं नेटिव्ह क्रॉप नाही, आपलं स्थानिक पीक नाही. आपण हे बाहेरच्या देशातून आणून लावलेलं पीक आहे. या पिकाची पण लाईट ग्रहण करायची, सूर्यप्रकाश ग्रहण करायची क्षमता ठरलेली आहे. आणि त्या क्षमतेपेक्षा जर का सनलाईट जास्त येत असेल तर त्या पिरियडमध्ये गडबडिया होऊन जातात. मग आता यामध्ये मुद्दा येतो तो म्हणजे प्रोटीन हायड्रोलायसिस किंवा प्रोटीलिसिस असं म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा की मी थोडक्यात समजावून सांगतो फक्त की जमिनीमधून ज्याला नायट्रोजन आतमध्ये खेचला जातो, बेलीने खेचलेला असतो, त्यावेळेला तो द्राक्षामध्ये पर्टिक्युलरली नायट्रेट बाबतीत तर अमोनिकल जास्त खेचला जातो. द्राक्षामध्ये तो नायट्रेट नत्र जास्त खेचला जातो आणि हा नायट्रेट नत्र ज्याला पानामध्ये जातो त्यावेळेला त्याचं रूपांतर 4 टप्प्यामध्ये होत असतं. म्हणजे त्याचं पचन म्हणू आपण 4 टप्प्यामध्ये होत असतं. पहिल्यांदा तो नायट्रेट नत्र जो आहे त्याचं पचन नायट्राईट नत्रामध्ये होतं. आता नायट्राईट हा जो नत्र आहे तो विषारी असतो, त्यामुळे वेली काय करतात त्याचं लगेच रूपांतर अमोनिकल नत्रामध्ये करतात. अमोनिकल नत्राचं रूपांतर पुढे जाऊन हे अमिनो ऍसिड्स मध्ये होतं आणि अमिनो ऍसिडचं रूपांतर शेवटी जाऊन प्रोटीन मध्ये होतं. आता तुम्हाला गंमत वाटेल की ही जी प्रक्रिया आहे 4 टप्प्यामध्ये पूर्ण करायची, ही प्रक्रिया 24 तासामध्ये कंप्लीट करावी लागते. ह्या 16-17 अन्नद्रव्यांच्या पैकी हे एकमेव अन्नद्रव्य असं आहे की जे 24 तासामध्ये पचवावंच लागतं ते वेलीला. म्हणजे 24 तासामध्ये घेतलेला नायट्रेट नत्र त्याचं पूर्ण रूपांतर प्रोटीन मध्ये व्हायला पाहिजे. आता ह्या तिची शेवटची प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिडचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं. ही प्रक्रिया रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल म्हणजे काय, जशी पुढे जाते अमिनो ऍसिडचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं तसं ही रिव्हर्सिबल आहे. म्हणजे प्रोटीनचं उलट रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये होऊ शकतं. मग हे प्रोटीनचं रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये कधी होतं की ज्या वेळेला एका लिमिट पेक्षा जास्त टेम्परेचर वाढतं त्यावेळेला होतं. आणि आपल्याकडे आपण बघतो की हा जो पिरियड आपल्याकडे एप्रिल मे महिन्यामधला पिरियड जो आहे, पर्टिक्युलरली एप्रिल महिन्यामधला जो पिरियड आहे हा हेवी हीट, एकतर सूर्यप्रकाश अति जास्त मिळतो, सपापणारं ऊन म्हणतो आपण, आणि त्याला टेम्परेचर पण आपल्याकडे वाढलेलं असतं. मग ही रेंज कुठपर्यंत फायनल केलेली आहे तर साधारणपणे 40 डिग्री इथं फायनल केलेले आहे द्राक्षाच्या बाबतीत. द्राक्षाच्या पानाच्या पृष्ठभागाचं टेम्परेचर हे 40 डिग्रीच्या पुढे जायला चालू झालं की ही प्रक्रिया घडायला चालू होऊन जाते. मग याच्यामध्ये जर विंड स्टील कंडिशन असेल म्हणजे हवा एकदम मंद असेल समजा, तर मानलं गेलेलं आहे की 1 मिनिटामध्ये ही प्रोटीलिसिसची क्रिया पूर्ण होऊन जाते. त्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन होते 1 मिनिटामध्ये. विदिन 1 मिनिट हा शब्द पर्टिक्युलरली त्या पुस्तकांच्या मध्ये लिहिलेला आहे. आणि शांत वारं अशी प्रक्रिया बऱ्याच वेळा घडलेली असते किंवा अशी सिच्युएशन आपल्याकडे बऱ्याच वेळा येते. आणि मग संध्याकाळी कुठेतरी आपण म्हणतो गरजून पाऊस पडायला चालू होऊन जातात. तर ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया एक प्रॉब्लेमॅटिक आहे की जिथं प्रोटीनचं रूपांतर परत उलट अमिनो ऍसिड्स मध्ये होतं. आता ही प्रक्रिया जर का थांबवायची असेल तर एकतर सावली करणं गरजेचं आहे आणि ते अशक्य आहे. दुसरा मुद्दा आहे तर का इथं जर का मग प्रोटीलिसिस घडल्यानंतर काय होणार आहे तर अन्न तयार होणार नाही, म्हणजे प्रोटीन तयार होणार नाही. प्रोटीनलाच पुढे जाऊन कार्बोहायड्रेट मिळाले की साखर तयार होते, म्हणजे अन्न तयार होणार नाही. मग अशा वेळेला काय करावं लागतं की अशा वेळेला रेडीमेड फूड मटेरियलचा सप्लाय करावा लागतो. आणि आपल्याकडे सगळ्यात चांगलं मटेरियल कुठलं आहे तर सीवीड एक्स्ट्रॅक्ट. या पिरियड मध्ये असं जर ऊन कडाकणारं ऊन असेल समजा किंवा एकदम चपापणारं ऊन असेल आणि दुपारच्या वेळेला जर का 2-3 तासासाठी वारे एकदम शांत होत असेल समजा, तर अशा पिरियड मध्ये तुमचा जर गर्भधारणेचा कालावधी आला असेल तर अशा वेळेला तुम्ही चांगल्या कंपन्यांची चांगली सीवीड एक्स्ट्रॅक्टचा जर आपण वापर केला तर त्या गर्भधारणेला आपण बऱ्यापैकी पकडू शकतो. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे गर्भधारणेमध्ये. म्हणजे आपण बघितलं की गर्भधारणेमध्ये एकदम सोप्या 2 गोष्टी आहेत की एक तर सायटोकायनिन वाढलं पाहिजे आणि दुसरं त्या वेलीनं अन्न तयार केलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थितपणे घडत राहिल्या तर आपल्या गर्भधारणेला प्रॉब्लेम येणार नाही. मग आता सध्या आपण गर्भधारणेसाठी काय करतोय, आपल्याकडे जी आता आपली कामं चालू आहेत त्यामध्ये आपण गर्भधारणेसाठी काय करत आहोत तर ते थोडंसं बारकाईने बघू आपण. याच्यामध्ये 2 प्रकारांना आपण काम करतोय. एक पहिलं काम आहे ते म्हणजे काही कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस, म्हणजे काही कामं आपण अशी करतोय की ज्याच्यामध्ये गर्भधारणा व्हायला मदत होते. आणि दुसरा आहे ते म्हणजे काही केमिकलचा वापर आपण करतोय की ज्याच्यामुळे त्या केमिकलच्या माध्यमातून आपण गर्भधारणा करायचा प्रयत्न करतोय. ह्याचा जो पहिला मुद्दा आहे ना की ज्याच्यामध्ये कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस येतात, याच्यामध्ये आपण बघतो की मागाशी जसं मी म्हणलं की सबकेन करणं, हे कल्टिव्हेशन प्रॅक्टिस आपण तयार केली. बाहेरच्या देशामध्ये ही प्रॅक्टिस केली जात नाही कारण त्याला त्याची गरज नाही, आपल्याकडे याची गरज आहे. आता सबकेन करणं याचा अर्थच आहे की पुढे जाणारा जो अन्नाचा सप्लाय आहे सेंड्याकडे तो काय करणं थांबवणं
आणि मागच्या पानामध्ये भरून घेणं आणि मग तो भरलेला जो अन्न सप्लाय आहे तो सपकेनची फूड ज्याला 1-2 पानावर येते त्याला ते अन्न त्या पुढच्या 2 डोळ्यांसाठी उपयोगाला येतं. सपकेन करतो आपण. आता यामध्ये सपकेनचे वेगवेगळे प्रकार आले, डबल सपकेन, सिंगल सपकेन, मेन केन, त्यानंतर परत आलं ते सुपर सपकेन, असे वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. आपल्याला आता त्याच्यावर चर्चा नाही करायची. तर कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस मध्ये आपण एक मॉडिफिकेशन केलं, ते म्हणजे सबकेन करायला चालू केली. दुसरा आहे की पाण्याचं व्यवस्थापन करायला चालू केलं आपण, की बाबा हा जो पिरियड आहे ह्या पिरियडमध्ये जास्त पाणी होता कामा नये. जास्त पाणी झालं तर ते कशासाठी मदत करल, तर शेंड्याच्या वाढीसाठी मदत करल. तर त्यासाठी आपण पाण्याचं व्यवस्थापन करतो, थोडीशी पाण्याचे ताण देतो या पिरियडमध्ये आपण. दुसरा आहे की काळीचं व्यवस्थापन करतो आपण, काळ्या विरळणी करतो आपण. प्रत्येक पान किंवा बऱ्यापैकी पानं उन्हाकडे जातील अशी काळजी घ्यायचा प्रयत्न करतो आपण. त्याचबरोबर कटिंगच्या तारखांचं व्यवस्थापन करतो आपण, आपल्या कटिंगच्या तारखाचं व्यवस्थापन. आता हा जो मुद्दा आहे ना, हा थोडासा जे मोठे बागायतदार आहेत ज्यांच्याकडे प्लॉटची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. हे बघा की पूर्वजांनी आपल्या एप्रिल कटिंग आणि ऑक्टोबर कटिंग हे जे 2 शब्द वापरलेत ना, याच्या पाठीमागे मोठं लॉजिक आहे, मोठं इतिहास आहे किंवा मोठं शास्त्र आहे. त्यांना कदाचित ते शास्त्र समजत नसेल, परंतु काही ट्रायल एरर बेसिसवर त्यांनी हे सांगितलेलं आहे की एप्रिल कटिंग आणि ऑक्टोबर कटिंग. मी मगाशी जे म्हणलं ना तुम्हाला की ज्या वेळेला ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याकडे सूर्य हा समोर येतो, आणि ही गोष्ट द्राक्ष शेतीमध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे, पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये. सूर्य जर का एप्रिल महिन्यामध्ये समोर येत असेल तर एप्रिल कटिंग सांगितलेलं आहे की जेणेकरून तुमचं कटिंग होऊन पुढच्या 20 दिवसामध्ये आपोआप तो सूर्य उत्तरेकडे गेलेला असतो आणि लाईट इंटेन्सिटी कमी झालेली असते, आणि अगदी सप्टेंबरच्या पिरियडमध्ये तो बराचसा बाजूला गेलेला असतो, लाईट इंटेन्सिटी कमी झालेली असते. त्याच पद्धतीनं ऑक्टोबर कटिंग सांगितलेलं आहे. ऑक्टोबर कटिंग का सांगितलेलं आहे, कारण सप्टेंबरमध्ये सूर्य बरोबर समोर येतो, लाईट इंटेन्सिटी वाढलेली असते. आपण ऑक्टोबर कटिंग ज्याला करतो त्यानंतर मग आपोआपच तो दक्षिणेकडे गेलेला असतो, लाईट इंटेन्सिटी कमी होते. आणि मग ही लाईट इंटेन्सिटी ऑक्टोबरला काय कारण करते, तर डाउनिससाठी महत्वाची असते. जर का लाईट इंटेन्सिटी वाढली तर प्रोटीओलिसिस घडलं, तर प्रोटीनचं रूपांतर अमिनो ऍसिड्स मध्ये झालं, तर अमिनो ऍसिड हे सगळ्या बुरशांचं, सगळ्या बॅक्टेरियांचं आणि सगळ्या किडींचं अन्न आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या स्वरूपामध्ये डावणी वाढत असते. पूर्वजांनी आपल्या जे एप्रिल कटिंग आणि ऑक्टोबर कटिंग हे जे काही कन्सेप्ट मांडलेले आहेत ते बऱ्यापैकी अनुभवावर केलेले आहेत, आणि त्याचं बेसिक जे नॉलेज आहे, शास्त्रीय नॉलेज आहे ना, ते आहे की इतर पानामध्ये काय घडतं, द्राक्षाच्या पानामध्ये काय घडतं. आता जो मुद्दा आहे तो म्हणजे केमिकलचा वापर. की समजून चाला की मी मगाशी म्हणलं असं की जर काय नैसर्गिकरित्या या गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये जर काही अडथळे यायला लागले तर आपल्याला बाहेरून काही प्रयत्न करावे लागतात. जसं आपण बघतो की मला श्वसनासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण व्हेंटिलेटर लावतो, किंवा मला समजा पोटाचे काही प्रॉब्लेम असतील तर आपण सलाईन लावतो. मला जर खाल्लेलं अन्न पचत नसेल समजा तर त्या 5-10 दिवसासाठी आपण काय करतो, सलाईन थ्रू ते अन्न द्यायचा प्रयत्न करतो. तसं जर का या पिरियडमध्ये, या कालावधीमध्ये गर्भधारणेच्या मगाशी आपण चर्चेलेले सगळे मुद्दे यापैकी जर काही अडचण येत असेल, समजा काही ढगाळ वातावरण होत असेल, समजा पाणी काही वेळेला जास्त होत असेल, समजून चला की भरपूर लाईट काही वेळेला वाढत असेल, समजा कुठलेही अडथळे जर येत असतील समजा, तर त्यावेळेला गर्भधारणा करायसाठी आपण बाहेरून काही केमिकलचा वापर करतो, आणि तो बाहेरून केलेला केमिकलचा वापर आहे तो गर्भधारणेला थोडासा फायदेशीर ठरतो, परंतु हे 100% नाही. बाहेरून आपण ज्याला प्रयत्न करतो ना, ते प्रयत्न ऍक्च्युअली 10-20%च आहेत. 80% हा भाग आहे ना तो नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे. बाहेरचा प्रयत्न हा 100%, परंतु नाईलाजानं किंवा दुर्दैवानं असं झालेलं आहे की आपण हे जे बाहेरून करतो याला आपण जास्त महत्व देऊन बसलोय. आपण जर या पिरियडमध्ये बघितलं तर प्रत्येक बागायतदाराच्या तोंडामध्ये एक वाक्य असतं की गर्भधारणेसाठी काही औषध आहे का. याचा अर्थ आहे की आपण औषधावर डिपेंड राहायला लागलो, बाहेरून करणाऱ्या प्रयत्नावर डिपेंड राहायला लागलो, आणि मग यातून बरेचशी औषधं मार्केटमध्ये आली. औषधं आली याचा अर्थ त्याचे काही ड्रॉबॅक्स पण आले किंवा त्याचे काही साईड इफेक्ट पण आले, त्याचबरोबर ते पैसे आले, तो खर्च आला, या सगळ्याच गोष्टी त्या अनुषंगाने पुढे येतात. केमिकलच्या वापरामध्ये जर आपण बघितलं तर आपण सीसीसीचा वापर करतो, लिओसिन सारखं एखादं केमिकल आपण वापरतो, 6BA सारखं एखादं केमिकल वापरतो, युरॅसिल सारखं एखादं केमिकल वापरतो. इथंपर्यंत ठीक आहे, सीसीसी म्हणा किंवा 6BA म्हणा, युरॅसिल म्हणा, इथंपर्यंत ठीक आहे. याच्यानंतर ज्या काही केमिकलचा आपण वापर चालू केला द्राक्ष शेतीमध्ये या गर्भधारणेच्या भीतीपोटी, त्याच्यामध्ये सीपीपीचा वापर काही लोक करायला लागली, काही लोक प्रोपिकोनॅझोल जो घटक आहे ज्याला आपण टिल्ट म्हणतो त्याचा वापर करायला लागली, काही लोक आता ह्या 2-3 वर्षामध्ये पॅक्लोब्युट्राझोल ज्याला कल्टार म्हणतो आपण, जे आंब्यामध्ये वापरलं जातं, त्याचा वापर लोक करायला लागली. काही लोक स्टिरॉइडचा वापर करताना दिसत आहेत, काही लोक इथ्रेलचा वापर करताना दिसत आहेत. हे जे सगळे केमिकल आहेत ना, सीपीपी असेल समजा किंवा प्रोपिकोनॅझोल असेल, पॅक्लोब्युट्राझोल असेल, स्टिरॉइड्स असतील, इथ्रेल असेल,
यांचा जो वापर ह्या 4-5 वर्षामध्ये जो वाढलाय ना, तो अतिशय धोकादायक आहे. यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी नाही, गर्भधारणा करायची प्रॉपर्टी नाही, परंतु यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तर अँगलनं जर आपण बघितलं तर गर्भधारणेसाठी लागणारी जी फिनॉमिना नाही त्याची प्रॉपर्टी याच्यामध्ये. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण बोलताना काय बोलतो की वाढ जर जोमदार असेल तर गर्भधारणा होत नाही, हे आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो. त्याचा अर्थ असा आहे का की वाढ कमी असायला पाहिजे असं आहे का? मग याच्यामध्ये आपण काय केलं की आपण वाढ जी जोमदार आहे त्याचा डायरेक्ट संबंध लावला कशाशी, तर त्या गर्भधारणेशी. पण समजा असं असेल की वाढ जोमदार आहे परंतु सायटोकायनिनचे लेवल पण चांगले आहे, तर गर्भधारणा होणार नाही का? तर होणार ना. मग इथं आपण काय केले की वाढ खुंटणारे काही केमिकलचा वापर चालू केला. त्याच्यामध्ये आपण प्रोफिकोनाझोल सारखे मटेरियल वापरायला लागलो, पॅक्लोब्युटेरॉल सारखं मटेरियल वापरायला लागलो, टिबा सारखं मटेरियल वापरायला लागलो आपण. ह्या केमिकलचा जो उपयोग आहे ना तो प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. उदाहरणार्थ टिबाचा उपयोग आपण बघितला. टिबा हे झेंडू पिकामध्ये वापरलं जातं, त्याबरोबर हरभऱ्यामध्ये वापरलं जातं. झेंडूमध्ये जर आपण बघितलं तर झेंडूची जी पहिली कळी येते ती कळी जर आपण खुडली नाही समजा तर त्याला बगलफुटी फुटत नाही. मग इथं कळी खोडायचं जे काम आहे ना ते कदाचित सोपं व्हावं म्हणून या टिबासारखं काही केमिकल तिथे वापरले जातात की जेणेकरून बगलफुटी भरपूर येतात. त्याचबरोबर हरभऱ्यामध्ये आपण बघतो की हरभऱ्यामध्ये ज्यावेळेला फुल यायची परिस्थिती तयार होते तो जो पिरियड येतो साधारण 30 ते 35 दिवसाचा तो पिरियड मानला जातो पेरणीनंतर. तर त्यावेळेला आपण बघतो की हरभऱ्याचे शेंडे आपल्याकडनं मोडले जातात. आपल्या घरचे जे लेडीज लोक असतात ते काम करतात बघा, हरभऱ्याचे शेंडे मोडायचे. तर शेंडे कशासाठी मोडायचे, तर मागून बगलफुटी येण्यासाठी मोडायचे. पुढची वाढ थांबवायची, मागं बगलफुटी आल्या पाहिजे. परंतु माझ्याकडे 2 एकर 4 एकर हरभरा असेल तर त्या पिरियडमध्ये ते शेंडे मोडणं काम इतकं सोपं नाही. मग असे केमिकलचा उपयोग केला जातो, टिबासारखं मटेरियल तिथं वापरलं जातं की जेणेकरून ते बगलफुटी काढतं. तर अशा मटेरियलचा वापर आपण गर्भधारणेसाठी करायला लागलोय अज्ञानानं. पण त्याचे साईड इफेक्ट काय व्हायला लागलेत वेलीवर याचा आपण विचार करत नाही. तर जे केमिकल आपण वापरतो पर्टिक्युलरली सीसीसी, 6BA आणि युरेसिल याची थोडीशी माहिती घ्या. हेच का वापरायचे, बाकीचे का नाही वापरायचे. तर सीसीसीच्या बाबतीत जर बघितलं ना तर हे एक ऑर्गॅनिक क्लोराइड सॉल्ट आहे आणि याच्यामध्ये इक्वल क्लोरोमॅक्वेट इक्वल आणि क्लोराइड इक्वल असे 2 घटक इक्वल टाकलेले असतात, समसमान टाकलेले असतात. खरं तर हे जिब्रेलिनचं जे बायोसिंथेसिस चालतं म्हणजे जिब्रेलिन तयार करायची जी प्रक्रिया वेली अंतर्गत चालत असते ना ह्याला इनहिबिट करतं, म्हणजे ह्याला दाबतं. मी मगाशी म्हणलेलं आहे की जसं ऑक्सिजन वाढलं की ग्रोथ वाढते तसं जिब्रेलिन वाढल्यावर सुद्धा काय होते, ग्रोथ वाढते. सीसीसी काय करतं तर जिब्रेलिनच्या लेवलला काय करतं, सप्रेस करतं म्हणजे दाबतं. मग आपण इथं बघतो की सीसीसीचा वापर केल्यानंतर वाढणारा जो शेंड आहे तो काही कालावधीसाठी 1-2-3 दिवसासाठी काय केला जातो, मंदावला जातो. त्याचबरोबर प्लांट ग्रोथ रिटार्डंट म्हणून पण याचा वापर होतो सीसीसीचा. ह्या 3 कारणासाठी सीसीसी आपण द्राक्षामध्ये वापरतो. परंतु याच्या व्यतिरिक्त सीसीसीचे काही फायदे आहेत. उदाहरणार्थ मानलं जाते की स्ट्रेस कंडिशन मध्ये त्या वेलीला बॅलन्स मध्ये ठेवायचं काम हे लिओसिन करतं किंवा हे सीसीसी करतं. समजा अति कडाक्याची थंडी आहे, लिओसिनचा वापर फायदेशीर ठरतो. अति कडाक्याचं ऊन आहे, स्ट्रेस कंडिशन आहे, अति कमी पाणी आहे, अति जास्त पाणी आहे, जे अति आहे जिथं स्ट्रेस येण्याची शक्यता आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही सीसीसी झाडाला बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतं. एक स्वस्त आणि चांगलं संजीवक आपल्याकडे होतं ते खराब झालं कारण आपण याचा वापर चुकीच्या पद्धतीनं युरोपच्या प्लॉटमध्ये केला. साधारणपणे 2007-8च्या दरम्यान शुगर येण्यासाठी याचा वापर केला गेला आणि त्या वापरामुळे त्याचे रेसिड्यू ज्यावेळेला सापडले त्यावेळेला बाहेरच्या देशांनी याच्यावर काय केलं, बॅन करून टाकलं किंवा वापरू नका म्हणून सांगितलं आणि एक चांगलं संजीवक आपल्या हातून गेलं. त्याचबरोबर 6BA हे जे काही संजीवक आपण वापरतो तर एक सिंथेटिक सायटोकायनिन आहे 6BA, म्हणजे माणसानं तयार केलेलं एक सायटोकायनिन. खरं तर वाढीच्या पिरियडमध्ये लॅटरल ब्रँचिंग म्हणजे बगलफुटी काढण्यासाठी हे कारणीभूत राहतं. बेसल फुटी ज्या असतात, बगलफुटी ज्याला आपण म्हणतो, त्या वाढवायचे हे काम करतं. त्याचबरोबर हे वाढीच्या पिरियडमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये फ्लावर डिफरन्सिएशन किंवा सेल डिफरन्सिएशन करायला कारणीभूत ठरतं. मगाशी आपण जे बघितलं की सेल डिफरन्सिएशन झालं तर त्या फुटीची वाढ कशामध्ये रूपांतरित होते, फुलामध्ये रूपांतरित होते, ज्याला आपण फ्लावर डिफरन्सिएशन म्हणतो किंवा सेल डिफरन्सिएशन म्हणतो. तर हे जर का सेल डिफरन्सिएशन करायची कॅपॅसिटी कुणामध्ये, 6BA मध्ये, या संजीवकामध्ये. म्हणून या संजीवकाचा वापर आपण सेकंड नंतरच्या पिरियडमध्ये जर केला तर ह्या क्रियेला गती मिळते, फ्लावर डिफरन्सिएशन किंवा सेल डिफरन्सिएशनला गती मिळते आणि तिथं घर तयार व्हायला मदत होऊन जाते. युरॅसिल सारखं जे केमिकल आहे हे केमिकल ऍक्च्युअली जर का द्राक्षामध्ये बघितलं तर हे RNA जनरेट करायचं काम करतं.
जसं आपण बघतो की गुणसूत्र आहेत आरएनए डीएनए, याच्यामध्ये जी काही दोन आहेत आरएनए आणि डीएनए गुणसूत्रामध्ये, तर ह्याचा एक बॅलन्स असावा लागतो. हा जर बॅलन्स बिघडला समजा तर तिथं गर्भधारणा होत नसते. खरं तर आपण बघितलं तर फ्रूट बर्ड फॉर्मेशन हा एक कन्सेप्ट आहे किंवा एक शब्द आहे. फ्रूट बर्ड फॉर्मेशन म्हणजे काय की व्हेजिटेटिव्ह प्रमोडियम याचा अर्थ येतो की एक अवयव किंवा एक पेशीचा समूह. जसं आपण म्हणतो की माझ्या पायाचा पेशीचा समूह वेगळा आहे, माझ्या हाताच्या पेशीचा समूह वेगळा आहे, तसं व्हेजिटेटिव्ह प्रमोडियमचा त्याचं रूपांतर रिप्रोडक्टिव्ह प्रमोडियम मध्ये करणं, ह्या 3 सेन्सिटिव्ह स्टेज मध्ये ही क्रिया जात असते. आणि ह्यातली जी तिसरी सेन्सिटिव्ह स्टेज आहे त्याच्यामध्ये इन्फ्लोरेसेन्स प्रमोडियम म्हणलं जातं, ती अतिशय सेन्सिटिव्ह मानली जाते, अतिशय संवेदनशील ती स्टेज असते. आणि ही जी स्टेज आहे ह्या स्टेजमध्ये टेम्परेचर, सायटोकायनिनच्या लेवल आणि आरएनए त्या तिघांमध्ये जर काही गडबड झाली समजा वेळी अंतर्गत, म्हणजे टेम्परेचर जर चुकीचं मिळत असेल, त्याचबरोबर सायटोकायनिनची निर्मिती होत नसेल आणि आरएनए डेव्हलप होत नसतील, तर ही जी तिसरी स्टेज आहे की ज्याच्यामध्ये फुलामध्ये रूपांतर करायचं आहे, ही स्टेज डिस्टर्ब होऊन जाते. आणि हे काम कोण करतं? आरएनए करेक्ट करायचं, तर ते काम युरॅसिल करतं. तर युरॅसिलचा वापर पण ह्या पिरियडमध्ये जर आपण केला तर बऱ्यापैकी त्याचे फायदे आपल्याला मिळतात. परंतु आता बघितलं तर मोठ्या स्वरूपामध्ये काही लोक सीपीपीचा वापर करताना दिसत आहेत या गर्भधारणेसाठी. तर सीपीपी हे ऍक्च्युअली हायली ऍक्टिव्ह सायटोकायनिन आहे, अतिशय स्ट्रॉंग असं सायटोकायनिन ह्या ग्रुपमधलं औषध आहे. परंतु याच्यामुळे काय होतं बघा की हे क्लोरोफिल बायोसिंथेसिसला प्रमोट करतं, म्हणजे अन्न तयार करायच्या क्रियेला प्रमोट करतं. आणि हे जर का क्लोरोफिल सिंथेसिसला किंवा बायोसिंथेसिसला प्रमोट करतं तर हे वाढीला मदत करतं, चालना देतं. याचा अर्थ त्या काडीची वाढ करायला चालना देतं. आणि याचं जे मेन काम आहे या सायटोकायनिनचं सीपीपीचं, तर हे सेल डिव्हिजन आणि सेल एक्सपान्शन मध्ये याचं मेजर कारण आहे. सेल डिफरन्सिएशन मध्ये याचा बिलकुल उपयोग नाही. सेल डिव्हिजन म्हणजे काय की एका पेशीच्या 2 पेशी करणं, ह्याच्यामध्ये काम करते. आता एका पेशीच्या 2 पेशी म्हणजे काय की एक प्रकारच्या पेशीच्या त्याच प्रकारच्या 2 करणं. समजा शेंड्याचे पेशी असतील तर शेंड्याच्या 10 पेशी तयार करणं. पण सेल डिफरन्सिएशन म्हणजे काय की शेंड्याच्या पेशीचं रूपांतर घाडाच्या पेशीमध्ये करणं. तर याच्यामध्ये सीपीपीयू मध्ये सेल डिफरन्सिएशन करण्याची प्रक्रिया होत नाही. सेल डिव्हिजन करू शकतं, एकाच्या 2 करू शकतं त्याच प्रकारच्या, किंवा एक्सपांड करू शकतं, एक छोटी सेल आहे त्याला मोठी करू शकतं. परंतु याच्यामध्ये सेल डिफरन्सिएशनची गुणधर्म या सीपीपीयू मध्ये नाही. त्यामुळे सीपीपीयूचा वापर आपण गर्भधारणेसाठी करायला नाही पाहिजे, तो चुकीचा ठरू शकतो. आता शेवटी हे जे केमिकल आहेत ना, हे केमिकल वापरायचे तर ह्याचे काही साईड इफेक्ट पण आहेत, काही याला बंधनं पण आहेत, शेवटी तो खर्चाचा पण एक भाग येतो. परंतु नैसर्गिकरित्या जर ही क्रिया त्यातले काही बरेचसे मुद्दे आपण जर करू शकलो तर स्वस्तामध्ये आपण ही गर्भधारणा करू शकतो. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा सगळ्यात चांगला जो मार्ग आहे तो म्हणजे या पिरियडमध्ये, या कालावधीमध्ये पाण्याचे ताण देणं. जर का वेळेला आपण ह्या 15 दिवसाच्या पिरियडमध्ये जर पाण्याचे थोडेसे ताण दिले तर आपण ही क्रिया अगदी सहजासहजी करून घेऊ शकतो. आता हे ताण द्यायच्या प्रक्रियेला अडथळा कुणाचा येऊ शकतो तर पावसाचा येऊ शकतो. मी ताण द्यायला तयार आहे परंतु मोठे पाऊस पडत आहेत, जसं आता मागच्या आठवड्यामध्ये सांगलीमध्ये घडलं, तसं जर झालं तर मग मात्र ही क्रिया होत नाही. पण रेग्युलर ज्याला आपलं क्लायमेट असतं त्याला जर काय या पिरियडमध्ये, या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपण पाण्याचे ताण दिले समजा, तर आपण गर्भधारणा इझिली करून घेऊ शकतो. मग पाण्याचे ताण दिल्यानंतर घडतं काय ऍक्च्युअली, वेळेअंतर्गत काय घडतं, तर सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती होते. जसं आपण बघितलं की सायटोकायनिन, जिब्रेलिन, ऑक्झिन हे जे काही जसे हार्मोन्स आहेत, तसं ऍब्सिसिक ऍसिड नावाचे एक हार्मोन तयार होते वेळेअंतर्गत. आणि ह्याला प्लांट स्ट्रेस हार्मोन असं म्हणलं जातं. म्हणजे झाड ज्याला ताणामध्ये असतं, अडचणीमध्ये असतं, त्याला ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती होते. आता याची निर्मिती होते कुठं, तर याची निर्मिती परत मुळामध्येच होते. जसं सायटोकायनिनची निर्मिती आपण म्हणतो की मुळावर होते, मुळांच्या टोकांच्यावर होते, तसं ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती सुद्धा मुळामध्ये मोठ्या स्वरूपात होते. त्याचबरोबर डोळ्यामध्ये पण होते, जो घाडाचा काडीचा डोळा असतो त्याच्यामध्ये सुद्धा होते. आणि समजा अचानक जर का पाण्याचा ताण बसला आणि पानं जर का सुका लागली समजा, तर पानामध्ये सुद्धा याची निर्मिती होत असते ऍब्सिसिक ऍसिडची. आता याची कार्य काय आहेत ऍब्सिसिक ऍसिडची, तर सीड आणि बड डॉर्मन्सी, म्हणजे बियांच्या मध्ये डॉर्मन्सी सुप्तावस्था आणायची आणि डोळ्यांच्या मध्ये सुप्तावस्था आणायची, हेच मेन कारण आहे. आता आपण बघतो की बघा बऱ्याच बागांच्या मध्ये आपण टायगर बर्ड फुटायची प्रक्रिया बऱ्याच वेळेला होते. काही व्हरायटीचा तो प्रॉब्लेम आहे, काही व्हरायटीमध्ये तो थोडाफार पाऊस वाढला किंवा थोडंफार वाढीसाठी चांगलं क्लायमेट झालं की आपण म्हणतो टायगर बर्ड फुटा लागला, मेन डोळे फुटा लागले. तर हे ऍक्च्युअली याच्याशी संबंधित आहे. ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती तिथं होत नाही असं त्याचा अर्थ होऊन बसतो. दुसरा आहे की
अवयवांची वाढ मंदावणं आणि पर्णरंध्र मिटवण्यासाठी याचा उपयोग होतो. अवयव जे असतात म्हणजे जे काही वाढत असतं, पान वाढत असतं, काळी वाढत असते, याची वाढ मंदवायची काम हे ऍब्सिसिक ऍसिड करतं. त्याचबरोबर पर्णरंध्र मिटवण्यासाठी ऍब्सिसिक ऍसिड महत्वाचं काम करतं. पर्णरंध्र काय मिटवायचे असतात की जर का समजा पाण्याचा अपव्यय जास्त होत असेल, टेम्परेचर वाढत असेल, तर अशा वेळेला पर्णरंध्र मिटवावे लागतात. ज्याला तुम्हाला कार्बन डायऑक्साईड आत घ्यायचे आहे त्यावेळी ती उघडावी लागतात. याची जी कार्य आहे या कार्याशी संबंधित ऍब्सिसिक ऍसिड आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे ऍब्सिसिक ऍसिडचा, तो म्हणजे हे जे ऍब्सिसिक ऍसिड आहे हे ऑक्सिनला अँटॅगोनिस्टिक म्हणून काम करतं. आता हा आपल्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. ऑक्सिनला अँटॅगोनिस्टिक म्हणजे काय, तर ऑक्सिनचा हा शत्रू आहे. याचा अर्थ जर का ऍब्सिसिक ऍसिड वाढला असेल आणि या ठिकाणी जर का ऑक्सिन वाढत असेल आणि अशा ठिकाणी जर ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती व्हायला लागली तर ते त्याला कमी करतं, त्याला इनिबिट करतं, म्हणजे ऑक्सिनच्या लेवल कमी करतं. ह्याचा अर्थ काय सरळ झाला बघा की जर का पाण्याचे ताण बसत असतील तर ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती होणार. ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती होत असेल तर आपोआपच काय होणार, ऑक्सिनला दाबलं जाणार. ऑक्सिनला दाबलं ह्याचा अर्थ आपोआपच सायटोकायनिनच्या लेवल मेंटेन झाल्या. आणि म्हणून पूर्वापार पद्धतीने आपण बघतो की पाण्याचे ताण देऊन गर्भधारणा करणं ही एक सोपी स्वस्ताची पद्धत आपल्याकडे पूर्वी होती. पण आता बऱ्याच वेळेला काय होतं की ह्या क्लायमेटच्या काही परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही अजाणतेपणानं आपल्याकडे पाणी या पिरियडमध्ये जर जास्त गेलं समजा तर मग ऍब्सिसिक ऍसिडची निर्मिती होत नाही. आता पूर्वी एक कन्सेप्ट किंवा अजून देखील काही देशांमध्ये हा कन्सेप्ट राबवला जातो, त्याला म्हणलं जातं की पीआरडी कन्सेप्ट म्हणलं जातं, म्हणजे पार्शियल रूट झोन ड्रायव्हिंग कन्सेप्ट असं म्हणलं जातं. म्हणजे आपण जर बघितलं की आपल्या दोन झाडाच्या मध्ये आपण 2 ड्रिपर टाकलेले असतात, 2 झाडाच्या मध्ये आपण 2 ड्रिपर टाकलेले असतात. तर हा ज्या कन्सेप्ट मध्ये काय केलं जातं की झाडाच्या एका बाजूची मुळं काही कालावधीसाठी पूर्णपणे ताणामध्ये न्यायची आणि एका बाजूच्या मुळांनाच फक्त पाणी द्यायचं. त्याला पार्शियल रूट झोन ड्रायव्हिंग कन्सेप्ट असं म्हणलं जातं. म्हणजे काय करायचं की 2 झाडाच्या मधले जे 2 ड्रिपर आहेत ना ते बंद करायचे आणि पुढच्या 2 झाडाच्या मधले 2 चालू ठेवायचे, त्याच्या पुढच्या 2 झाडाच्या मधले बंद ठेवायचे. एक 15-20 दिवसासाठी ते बंद ठेवायचे, हे चालू ठेवायचे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये इकडचे चालू करायचे, तिकडचे बंद करायचे. आता याच्यासाठी 2 लॅटरल लागतात वगैरे, तो भाग वेगळा. कन्सेप्ट फक्त समजावून घ्या की जर का एकाच झाडाच्या काही मुळ्या जर कोरडेपणा अनुभवत असतील आणि काही मुळ्या जर ओलेपणा अनुभवत असतील तर अशा वेळेला शेंड्याची वाढ मंदावली जाते. अन्न तयार करायची प्रक्रिया चालू ठेवली जाते परंतु शेंड्याची वाढ मंदावली जाते. परत एकदा बघा की एकाच झाडाच्या काही मुळ्या कोरडेपणा अनुभवत असतील म्हणजे कोरड्या भागात असतील आणि काही मुळ्या ह्या जर का ओल्या भागात असतील तर आपोआपच तिथं शेंड्याची वाढ मंदावली जाते, बंद केली जात नाही, मंदावली जाते. आणि आपण बघतो की शेंड्याची वाढ ज्याला मंदावते त्याला मागच्या पानांच्या मध्ये अन्नसाठा आपोआपच भरायला चालू होऊन जातो. शेंड्याची वाढ जर मंदावली तर गर्भधारणा आपल्याकडे तिथं चांगली मिळून जाते. हा एक मुद्दा आहे ह्या कन्सेप्टचा पाण्याचा ताण देण्याबद्दल. दुसरा एक मुद्दा पाण्याच्या ताणामध्ये असा मानला जातो की पाण्याचे ताण ज्यावेळेला बसायला चालून जातात त्यावेळेला झायलम पीएच वर त्याचे परिणाम होतात. म्हणजे झाडामध्ये जर आपण बघितलं खोडामध्ये तर 2 भाग आहेत. आतला जो भाग आहे ज्याच्यातून पाणी वर जात असतं त्याला आपण झायलम म्हणतो आणि बाहेरचा जो भाग आहे सालीचा त्याला आपण फ्लोएम टिश्यू असं म्हणतो की ज्याच्यातून अन्न खाली पाठवलं जातं, मुळांच्याकडे पाठवलं जातं. पानामध्ये जे अन्न तयार होतं ते मुळांच्याकडे पाठवलं जातं. गडलिंग ज्याला आपण करतो ना त्याला हा फ्लोएम टिश्यू आपण कट करत असतो, म्हणजे वरून खाली जाणारा मुळाकडे अन्नाचा सप्लाय तो आपण बंद करतो आणि तो पुढे नेतो, घराकडे नेत असतो. तर याच्यामध्ये काय होतं बघा की जो झायलम टिश्यू आहे, झायलमचा जो भाग आहे त्याच्यातून पाणी वर जात असतं, तर त्यातला जो सॅप आहे, त्यातला जो रस आहे ना त्याचा पीएच काय केला जातो, वाढवला जातो. म्हणजे काय बघा की साधारणपणे जसजशी जमीन वाढत जाते तसतसा हा पीएच वाढत जातो. म्हणजे मुळ्या जर का कोरडेपणा अनुभवायला चालू केल्या तर झायलम मधला पीएच काय होतो, वाढत जातो. म्हणजे समजा पाणी जर व्यवस्थित आणि पुरेपूर दिलेल्या वेळीमध्ये हा जो पीएच आहे झायलमच्या आतमधला त्या सॅपचा, त्या रसाचा, तो 6च्या आसपास असतो. तुमचं व्यवस्थित पाणी असेल तर समजा. जसजसं पाण्याचे ताण पडायला चालू होऊन जातात तसा हा झायलम पीएच 6 वरून काय होतो, 7 वर जातो, साधारणपणे वाढलेला असतो. आणि हा ज्याला पीएच वाढतो त्यावेळेला तो एक सिग्नल तयार करतो आणि तो सिग्नल कोणाला दिला जातो, तर तो पानांना सिग्नल दिला जातो. पीएच ज्याला वाढतो त्याला सिग्नल काय दिला जातो, तर स्टोमॅटा बंद करायला लावले जातात, म्हणजे पर्णरंध्र मिटायला लावली जातात. आणि पर्णरंध्र ज्याला मिटतात ना त्याला कार्बन डायऑक्साईड आत घ्यायचं प्रमाण कमी होऊन जातं किंवा थांबवलं जातं. आता कार्बन डायऑक्साईड जर आत येत नसेल तर आपोआपच काय केलं जातं, अन्न निर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन जातो तेवढ्या कालावधीसाठी. अन्न निर्मितीवर विपरीत परिणाम जर झाला समजा तर आपोआपच शेंड्याची वाढ खुंटते किंवा थांबते किंवा मंदावते. आणि शेंड्याची वाढ मंदावली की आपोआपच आपल्याकडे गर्भधारणा मिळून जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा
की हा प्रकार जास्त कालावधी चालू राहायला नाही पाहिजे. तुम्ही जर असे ताण महिना जर द्यायला लागला तर मग त्याच्या वाढीवर आणि त्या डोळ्याच्या फिडिंगवर पण उलटे परिणाम होऊन जातील. थोड्या कालावधीसाठी जर का आपण पाण्याचे ताण दिले तर ह्या दोन गोष्टींच्यामुळं आपण ह्या वाढीला थोडस कंट्रोलमध्ये आपण आणू शकतो आणि गर्भधारणा इझिली करू शकतो. तर ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना की ज्या आपण फुकटमध्ये करू शकतो ह्या गोष्टी करायला पाहिजेत. परंतु ज्या वेळेला ह्याला अडथळा येऊन जातो, पाऊस पडतात, त्यावेळेला आपल्याला बाहेरून सप्लाय करावा लागतो. त्याच्यामध्ये आता वापरण्यासाठी जर युरोपचे तुमचे प्लॉट असतील तर 6B आणि युरॅसिल हे दोन केमिकल आपल्यासाठी चांगले केमिकल आहेत. लोकलचे जर प्लॉट असतील समजा तर लिओझिनचा वापर करून आपण इथं गर्भधारणा किंवा सीसीचा वापर करून आपण इथं गर्भधारणा करू शकतो. तर साधारणपणे गर्भधारणेविषयी ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्याच गोष्टीसाठी केमिकलवर जाऊ नका. केमिकल जेवढे चांगले आहेत तेवढे त्याचे वाईट इफेक्ट पण आपण बऱ्यापैकी भोगतो किंवा आपण बघतो. तर नैसर्गिकरित्या ही गर्भधारणा कशी करता येते त्याच्याविषयी डिटेल माहिती सांगायचा मी माझ्या परीने तुम्हाला प्रयत्न केला. आता जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे पर्टिक्युलरली सातारा सांगली झोन मध्ये, तर याच्यामध्ये काही सेन्सिटिव्ह ज्या व्हरायटी आहेत, कारण यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या की जसं आता आपण चर्चा घेतली की गर्भधारणेमध्ये वेली अंतर्गत काय चालतं, ह्या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत तसं अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की जर का तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये व्यवस्थितपणे गर्भधारणा करायची असेल तर ह्याच्यामध्ये काही गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन अजून आहे. त्यातला एक मुद्दा येतो की रुस्टॉकची लागण कुठली करायला पाहिजे. आता जे आपण रुस्टॉक लावून ठेवलेले आहेत ना हे बऱ्यापैकी डॉगरीज हा रुस्टॉक आहे ना हा हेवी ग्रोथचा रुस्टॉक आहे. शाखीय वाढ त्याची फास्ट आहे, वाढणारा रुस्टॉक आहे हा. जर काही हा रुस्टॉक चेंज करून आपण जर असे काही रुस्टॉक लावू शकलो की ज्याच्यामध्ये वाढ कमी आहे, पर्टिक्युलरली वनटेनर असेल, पोल्सन असेल, रामसे असेल, तर या रुस्टॉकवर जर आपण प्लांटेशनला गेलो तर बऱ्यापैकी हा एक मुद्दा सुटू शकतो असं मला वाटतंय. म्हणजे रुस्टॉक मध्ये चेंज करायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की शाय बेरिंगच्या व्हरायटी असतात की ज्या व्हरायटींच्या स्वतःमध्येच फ्रुटफुलनेस कमी असतो, अशा व्हरायटीपासून आपण थोडंसं दूर जायला पाहिजे. ह्या व्हरायटी आता प्लांटेशन खाली आणता कामा नाही, कारण क्लायमेट मधले चेंजेस आपल्या पत्त्यावर बऱ्यापैकी पडतायत. तर अशा वेळेला शाय बेरिंग व्हरायटीपासून आपण लांब जायला पाहिजे. म्युटेशनच्या व्हरायटीपासून थोडंसं सावध राहायला पाहिजे, कारण ज्या म्युटेशनच्या व्हरायटी असतात पर्टिक्युलरली बागायतदारांना संशोधित केलेल्या, शेतकऱ्यांनी संशोधित केलेल्या, याच्यामध्ये हे जे टेस्टिंग असतं ना की फ्रुटफुलनेस कसं आहे हे टेस्टिंग केलेलं नसतं. आणि त्या व्हरायटीचं फ्रुटफुलनेसचं टेस्टिंग जर करायचं असेल ना तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशन मध्ये 10 वर्षे या व्हरायटी लावाव्या लागतात. आणि त्यानंतर जर त्याच्यामध्ये प्रत्येक क्लायमेटमध्ये फ्रुटफुलनेस चांगला असेल तर त्या व्हरायटी मग रिलीज केल्या जातात. परंतु आपल्याकडे दुर्दैवानं अशी परिस्थिती नाही की मागच्या वर्षी एखादा व्हरायटी काढतो एखादा व्यक्ती आणि पुढच्या वर्षी आपण 100-200 एकरवर त्याचं प्लांटेशन करतो, त्याच्या पुढच्या वर्षी 1000 एकरवर त्याचं प्लांटेशन होतं. तर हे थांबायला पाहिजे. म्युटेशनच्या व्हरायटी ज्या संशोधित आहेत, द्राक्ष बागायतदारांच्याकडून संशोधित केल्या जातात, त्याच्यावर थोडंसं बंधन आणायला पाहिजे किंवा करायचे असतील तर त्याच्या पूर्ण ट्रायल्स पूर्ण करायला पाहिजेत आपण 8 ते 10 वर्षाच्या, आणि त्यानंतरच मग रिलीज करायला पाहिजेत. तर हा एक व्हरायटीचा मुद्दा आहे. जसं आपण बघतो की काही व्हरायटी अशा आहेत की आता फ्लेम सारखी व्हरायटी असेल, फ्रुटफुलनेस थोडा जास्त आहे, परंतु फ्लेम मध्ये एक ड्रॉबॅक असा आहे की त्याच्यामध्ये जिरण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे मगाशी जे 3 टप्पे तुम्हाला सांगितले की गर्भधारणा, गर्भाची वाढ आणि गर्भ बाहेर पडणे, त्याच्यामध्ये गर्भधारणेमध्ये तो चांगला आहे, ती व्हरायटी चांगली आहे. गर्भाच्या वाढीमध्ये पण ती व्हरायटी चांगली आहे, परंतु ती व्हरायटी थोडीशी गडबड करते ते जिरण्याच्या पिरियडमध्ये, गर्भ बाहेर पडण्याच्या पिरियडमध्ये ती गडबड करते. तर या ज्या चांगल्या व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये फ्रुटफुलनेस चांगला आहे, क्रिमसन व्हरायटी फ्रुटफुलनेसला चांगली आहे, डेड ग्लो व्हरायटी फ्रुटफुलनेसला चांगली आहे. तर अशा व्हरायटीवर जर थोडं शिफ्ट झालो आपण, कारण क्लायमेट तर आता इथून पुढे साथ देणार नाही असं आपल्याला दिसतंय, तर थोडंसं व्हरायटीकडे आपण गेलो समजा, व्हरायटी चेंज करायचा जर आपण प्रयत्न केला समजा, तर आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस होऊ शकतो. तसं जसं ह्या ज्या गोष्टी आपण चर्चेला घेतल्या ह्या महत्वाच्या आहेत, तसं रुस्टॉक आणि व्हरायटी ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला थोड्याशा चर्चेत घ्याव्या लागतील भविष्याचा विचार केला तर. तर गर्भधारणेवर बऱ्यापैकी हे पॉइंट संक्षिप्त मध्ये थोडक्यात सांगण्यासारखे होते. डिटेलमध्ये सांगायचं असेल तर यातल्या प्रत्येक पॉईंटवर परत आपण बराचसा वेळ देण्यासारखी परिस्थिती आहे, प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये जाऊन चर्चा करण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळं आपण वरवरच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. तर आशा करतो की ह्या गोष्टींचा उपयोग करून या वर्षीची गर्भधारणा आपण सक्सेसफुल करू शकाल. आणि तो थांबतो. धन्यवाद सर, अतिशय मौलिक अशी आपण माहिती दिली. आणि ह्या ज्या आणीबाणीची जी वेळ आहे द्राक्ष उत्पादकांवर अतिशय भयानक हे आसमानी संकट तासगाव आणि सांगली परिसरात आलं,
आणि सैरभैर सगळे द्राक्ष उत्पादकांची परिस्थिती झाली. परंतु आपण दिलेल्या ह्या मार्गदर्शनातून नक्कीच त्यांना याच्यामधून शोध आणि बोध मिळेल आणि त्यांची द्राक्ष शेती नक्कीच ते यशस्वी करतील. मित्रांनो, आज आपण जो पाठीमागचं होर्डिंग बघतोय ते माती वाचवा. आज आपण बघत असाल तर मातीचा जो आपण रासायनिक खतं असतील, इतर काही मूलद्रव्य असतील, हे वापरून जमिनीची जी पोत आणि प्रत आपण जी खराब झाली आहे किंवा करत आहोत, ह्या माध्यमातून विचार केला तर मातीचा आपण भविष्यात माती वाचवली पाहिजे, की जेणेकरून मातीपासून आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपल्याला तशीच माती संवर्धन करणं आवश्यक आहे. आपल्या वडिलोपार्जित जर आपण विचार केला, आपल्या पुरख लोकांनी, जुन्या लोकांनी आपल्या ताब्यात जशी जमीन दिली होती तशी जमीन आपण ठेवली का? आणि ती जमीन सुद्धा आपण तिचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. त्या माध्यमातून नाशिकला जे माती वाचवा अभियान घेऊन श्री सद्गुरू महाराज येत आहेत, तर आपण त्यांच्या आगामी उपक्रमात द्राक्ष विज्ञान मंडळ चे सर्व सभासद, सदस्य तसेच सर्व द्राक्ष उत्पादकांनी या अभियानात सहभागी होऊन आपणही सर्व शेतकरी बांधवांनी या माती वाचवा मोहिमेमध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या ह्या अतिशय वेळेवर ठरलेला हा कार्यक्रमासाठी सन्मान्य द्राक्ष सल्लागार श्री अनिलजी म्हेत्रे सर यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि मौलिक असं आपल्यास मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्व द्राक्ष उत्पादकाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा हा वेबिनार संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.